Hello everyone, I hope you are having a fantastic day. Myself Nayamurthy, your spoken English coach, and you are watching G's the Spoken English Academy. If you are new here, don't forget to subscribe for daily English tips. Let's dive into today's lesson. तर मग आजचा जो क्लास आहे तो एक सेमिनार आहे, 2 तासाचा सेमिनार असणार आहे. यामध्ये मी तुम्हाला आमच्या क्लासमध्ये जे आपण गोष्टी शिकवत असतात त्याबद्दल ट्रिक्स आणि बोलण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना सुरुवात करायची आहे त्या आपण गोष्टीसाठी मदत करणार. आता जे मी इंग्रजी मधून बोललो होतो किंवा नाउ आय एम स्पीकिंग इन इंग्लिश, इफ यू आर एबल टू अंडरस्टँड, जर तुम्हाला कळालं मी जे बोललो ते, तर तुम्हाला बहुतांश शब्द आणि वाक्य माहित आहेत. तुम्हाला फक्त आजचा सेमिनार लागणार आहे आणि प्रॅक्टिस लागणार आहे जी मी करून घेत असतो क्लासमधून, ज्याच्यामध्ये तुम्ही इंग्रजी बोलायला लागणार. त्यासोबत तुम्हाला जर मी बोललो ते कळालं नसेल तरी आज क्लासमध्ये जे शिकवणार ते पूर्ण गोष्टी शब्दासोबत कळणार. ठीक आहे, कारण मराठी भाषेमध्ये सोप्या शब्दांमध्ये समजून सांगत असतो. तुम्ही आतापर्यंत शाळेमध्ये सर्व इंग्रजीची पुस्तकं बघा, शाळेतले प्रत्येक इंग्रजीचं पुस्तक बघा, त्यामध्ये कुठे तर मराठीतून लिहून आहे का? तुम्ही सिद्धार्थ सरांची काय इंग्रजी बोलता येत नाही, बिंदास्त इंग्रजी बोला अशी इंग्रजीची काही पुस्तकं बघली असतील. ठीक आहे, एक मिनिट. ओके, तर त्यांची पुस्तकं बघलेत आणि त्यामध्ये तुम्ही बघाल की प्रत्येक टॉपिक मराठीतून समजून सांगलेला आहे. शब्दांचा मराठीतून उच्चार कसा करायचा, इंग्रजीतून उच्चार कसा करायचा, प्रोनाउन्सिएशन ते मराठीतून दिलेलं आहे, अर्थ पण दिलेला आहे. सोप्या भाषेमध्ये आहे म्हणून 14 वर्ष झाले ते पुस्तकं आता लाखो प्रमाणामध्ये विकल्या जात असतात. तेच गोष्ट मी विचारामध्ये घेऊन सगळ्या नोट्स त्याच्यासोबत जे आपण पुस्तकं बनवलेले आहेत, अजून एक्स्ट्रा 6 पुस्तकं जे क्लासमध्ये मिळत असतात ते सर्व मराठीमधून त्यांच्यामध्ये माहिती आहे. ठीक आहे, तर मग त्या सर्व काही गोष्टी मी तुम्हाला आज क्लासमध्ये सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. वन्स अगेन वेलकम टू टुडेज क्लास. तर मग बघा, मी क्लास कधी पण सुरू करताना जो 365 दिवस वर्षामधले 365 दिवस असतात, प्रत्येक दिवशी एक नवीन मोटिवेशनल कोट सांगत असतो आणि दररोज एक मोटिवेशनल कोट सांगत असतो म्हणजे सांगत असतोच. मग दररोज क्लासमध्ये बसताना एक वही घेऊन बसायची आणि वहीच्या जी लाईन असते सगळ्यात वरची, त्याच्यावर जी जागा असते, ओके, सगळ्यात वर जी लाईन असते लाल लाईन, त्याच्यावर जी जागा असते त्या ठिकाणी दररोजचा एक मोटिवेशनल कोट लिहायचा. आजचा मोटिवेशनल कोट आहे, आय नेव्हर होल्ड ग्रजेस while you are holding a grudge they are dancing. ठीक आहे, हे जसं दोघं नाचत आहेत, हे मोटिवेशनल कोट जे दिलेलं आहे यांना काय सांगायचं त्याच्याबद्दल माहिती सांगतो. याच्यामध्ये सांगलेलं आहे की मी कधी ग्रज धरत नाही. ओके, कारण ज्यावेळी दुसऱ्याने ग्रज धरलेला आहे त्यावेळी ते दुसरे नाचत आहेत. याचा अर्थ काय आहे? ओके, तुम्हाला एकदा ग्रुपवर सेंड करू. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके, बघा सेंड केलेला आहे. तर मी कधी ग्रज धरत नाही म्हणजे मी कधी दुश्मनी धरत नाही. दुसऱ्याने काही खराब केलेलं आहे, रागवलं, कोणती चुकीची गोष्ट केली तर मी त्याला दुश्मन बनवत नाही, दुश्मनी धरत नाही. आणि दुसरा धरला तरी मी धरत नसतो. ठीक आहे, का? कारण ज्यावेळी तुम्ही दुश्मनी धरतात, तुम्ही नाराज होत असता, त्यावेळी तो नाचत असतो, म्हणजे काय तो खुश असतो. कधी कधी काय होत असते, विद्यार्थ्यांचा या गोष्टीमध्ये खूप वेळ जातो. कोणी येतो, त्यांना 1-2 शब्द म्हणतात, त्या माणसाचा, त्या विद्यार्थ्याचा पूर्ण दिवस वाया जातो. पण जो दुसरा माणूस आहे तो खुशीमध्ये असतो, तो आपापल्या खुशीमध्ये असतो, त्यानं विसरून जातो याला रागवलं होतं कडे म्हणून. पण ज्याला रागवलं, ज्याला भांडलेला आहे, तो त्या माणसाचा पूर्ण दिवस त्या दुःखामध्ये जातो. ओके, त्या दुश्मनीमध्ये जातो. यानं मला असं म्हणलंच कसं का म्हणून. मी मोटिवेशनल कोट मध्ये तुमचा वेळ हा सर्वात महत्वाचा आहे. दुसऱ्याने म्हणलेलं लगेच विसरून जा, कारण तो तिकडे नाचत आहे म्हणजे तो खुशीमध्ये आहे. तुम्ही पण ते विसरून जा, कारण तुमचा वेळ महत्वाचा आहे. ते मनामध्ये तिकडे नंतर पुढे तर ठेवत जा, पण चांगलं की दुश्मनी विसरून जायचे आणि आपापल्या अभ्यासावर, कामावर ध्यान द्यायचं. हे या मोटिवेशनल कोट मध्ये सांगलेलं आहे. ही मला फक्त माहिती सांगायची होती. ठीक आहे, तुम्हाला कसं वाटले ते तुम्ही विचार करा त्यावर. माझं फक्त म्हणणं काय आहे ते मी तुम्हाला सांगलं. वहीवर लिहून ठेवायचे. दररोज ते नोट्स ज्यावेळी तुम्ही वाचणार, कधी ते पेज ओपन केलं तर तुम्हाला वाचण्यात येणार. म्हणून जर तुम्ही कधी शाळेमध्ये गेले, शिक्षकांनी तुम्हाला रागावलं, कधी ते नोट्स मध्ये तुम्ही वाक्य वाचलं तर लगेच विसरून जाणार. पुढचा जो तास आहे तो तुमचा चांगला जाणार. नाहीतर पहिल्या तासात जर रागावलं तर पूर्ण शाळामध्ये, पूर्ण जो शाळेचा वेळ आहे, शाळा सुटेपर्यंत तुम्ही रागात असणार. काय शिकवलेलं आहे त्या दिवशी ते पूर्ण तुम्हाला ध्यानात येणार नाही. हो की नाही? तुम्ही आता म्हणाल सर तसंही आम्ही काही ध्यानात देत नाही. तसं नाही, मला माहित आहे देत असता. म्हणून आज मी तुम्हाला एक सोप्या टॉपिक पासून सुरुवात करणार आहे, सब्जेक्ट. आता हे शब्द खूप मोठं वाटत आहे सब्जेक्ट म्हणजे, पण याचा अर्थ खूप सोपा आहे.
मी बोलत आहे, कोण बोलत आहे? मी. तुम्ही ऐकत आहात, कोण ऐकत आहे? तू. तुम्ही ऐकत आहात. ओके, तो पळत आहे. या वाक्यामध्ये कोण पळत आहे? तो. मग तो, मी, तू हे शब्द आहेत सब्जेक्ट. सब्जेक्ट इज अ वर्ड दॅट डज द ऍक्शन इन अ सेंटेन्स. तो क्रिया करत असतो, त्या वाक्यामधली क्रिया करत असतो. तो नाऊन असतो, प्रोनाऊन असतो. नाऊन किंवा प्रोनाऊन, नाव किंवा सर्वनाम असू शकतो, असा शब्द असतो सब्जेक्ट. करता, करणारा. मग असे इंग्रजीमध्ये किती सब्जेक्ट असतील तुमचा काय अंदाज आहे ते सांगा बरं. विचार करा डोक्यामध्ये. नंबर 1 ते अनंत किती सब्जेक्ट असतील इंग्रजीमध्ये हे तुम्ही विचार करा डोक्यात. केला नंबर? विचार केला? ओके, मी सांगू तर जे म्हणलो ना 1 ते अनंत, अनंत आहेत. कारण क्रिया करणारे कोणीही असू शकते. आय, मी असू शकतो, यू, तू असू शकतोस, ही, तो असू शकतो, शी, ती असू शकते, किंवा राहुल असतो, रोहिणी असते, न्यायमूर्ती असतो, कितीही असू शकतात. नावं आता वेगवेगळी येत आहेत. माझंच बघा नाव काय आहे, न्यायमूर्ती. कधी ऐकलं का पहिल्यांदा? ती म्हणा सर, जे जज असतो ना त्याला म्हणतात मराठीतून, तसंच आहे. पण वेगवेगळी नाव ठेवत असतात. मग असे जे नवीन नवीन नाव येतो, प्रत्येक गोष्ट काय ना काय तर काम करत असते. मग तो सब्जेक्ट बनत असतो. म्हणजे अनंत सब्जेक्ट्स आहेत. मग हा सब्जेक्ट टॉपिक मी तुम्हाला शिकवणार आहे, तरी पाठ कशी करायचे. मग यासाठी तुम्हाला काही ना काही तर एक्झाम्पल्स घ्यावं लागणार. यासाठी डबा घ्यावा लागणार. डबा म्हणजे कसा असतो, तर पहिल्यांदा मी तुम्हाला एक डबा देणार आहे आणि दुसरा डबा देणार आहे. ओके, एक डबा आणि दुसरा डबा. याच्याबद्दल जराशा वेळामध्ये माहिती देणारच. पण पहिल्यांदा 10 सब्जेक्ट तुम्ही पाठ करणार आहात. 10च कस का, तर असे हात करा. किती बोट आहेत तुम्हाला? 10 बोट आहेत. बोटांनुसार पाठ करणार. बोटांवर तुम्ही सब्जेक्ट पाठ करणार आहात, तर असे हात करा आणि माझ्यासोबत एकदा म्हणा. आता म्हणा. आय, यू, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉईज. कळालं का? पुन्हा म्हणा. आय, यू, 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 ही, शी. पाठ झालं? काय आहे? आय. इथे, इथे, इथे ही आणि शी. ठीक आहे. मग आता मी तुम्हाला विचारतो, इथे काय? आय आहे. इथे काय आहे? ही आहे. इथे शी आहे. करेक्ट. इथे यू. इथे यू, 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 यू असं करायचं. मित्राला म्हणायचं, मन माझ्यासोबत यू, 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 यू करायचं. ओके, पण सावधान राहा बरं का, नाही तर गल्लीतले सर्व जे कुत्रे आहेत ते तुमच्या जवळ येतील. मग या पद्धतीने पाठ झाले 5 शब्द. त्यानंतर आहे इट, वी, दे, बॉय, बॉईज. आता कोणता कोणासाठी यूज करतात आणि त्याचा अर्थ सांगतो. 10 शब्द आहेत. एवढे जर तुम्हाला पाठ झाले तर तुम्हाला 10,000 वाक्य पाठ होऊ शकतात. आजच्याच या 2 तासामध्ये मी तुम्हाला समजून सांगणार. 2 तास काय, 15 मिनिटांमध्ये पुढे. ठीक आहे. 10,000 वाक्य कशी पाठ करू शकता फक्त या 10 शब्दांच्या मदतीने. मग ध्यान द्या मी काय सांगत आहे. मग याचे अर्थ सांगतो. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, बॉय म्हणजे मुलगा, बॉयज म्हणजे मुले. आता आय म्हणजे मी, स्वतःबद्दल बोलायचं असेल तर आय यूज करायचं. यू म्हणजे तू, एक कोणता माणूस आहे पुढेला त्याच्याबद्दल. यू म्हणजे तुम्ही. आता मराठीमध्ये तुम्ही कोणी मुलगा असेल तुमच्या वयाचा, नाही तर छोटा असेल मुलगी मुलगा, त्यांना तू म्हणता. मोठे असतील, आदर द्यायचा असतील तर तुम्ही म्हणत असता. हो की नाही. मग इंग्रजीमध्ये आम्ही यू डबल वेळेस का घेतलं, मराठीसाठी का, एक दुसरं पण कारण आहे. पहिला यू सिंग्युलर म्हणून घेतला आणि दुसरा यू प्लुरल म्हणून घेतलेला आहे. ओके, ते तुम्हाला पुढे जसे वाक्य बनवत राहणार त्यानुसार कळेल. म्हणून याच्या मागे ग्रॅमॅटिकल पण आहे, काय नाही का लॉजिक. ओके, ग्रॅमॅटिकल लॉजिक आहे. त्याच्यासोबत मराठीमध्ये वेगवेगळे बनतात म्हणून यूज केलं आहे. त्यानंतर मग ही म्हणजे तो. आता तो कोणाला यूज करता, सर मित्राला. पण पप्पा येत असतील तर ते पण पुरुषच आहे ना, नाही त्यांना पण हीच म्हणत असतात. मराठीमध्ये आपण म्हणतात ते येत आहेत म्हणून. ठीक आहे, पण इंग्रजीमध्ये म्हणताना हीच म्हणायचं असते, तोच म्हणायचं असतं. त्याच्यानंतर शी म्हणजे ती, इट म्हणजे ते. आता हे इट कोणासाठी यूज करायचं, ओके, हे इट. मग हा इट यूज करायचं प्राण्यासाठी आणि वस्तूंसाठी. ठीक आहे, प्राण्यासाठी आणि वस्तूसाठी. कोणता प्राणी आला तर इट म्हणतात, वस्तू असेल तर इट म्हणत असतात. पण आता काय सुरू आहे माहिती आहे का, कोणतं कुत्र असेल, मांजर असेल तर त्याला काय म्हणतात, अरे तो किती चांगला आहे. मित्राच्या इथे गेलो तो म्हणला, अरे तो बघ किती चांगला आहे. मी म्हणलो कोण, अरे तो कुत्रा. हा, त्याला मग तो म्हणत आहेत, ही म्हणत आहेत, ओ ही इज व्हेरी गुड, तो खूप चांगला आहे. कोण, कुत्रा, मांजर. म्हणजे प्राण्याला पण ते ही आणि शी म्हणूनच यूज करत आहेत सर्वजण. त्यामुळे ही स्पोकन इंग्लिश आहे, बोली भाषा आहे. जशी माणसं बोलत असतील त्यानुसार आपण बोलत असतात. आणि तसंही कुत्र्यामध्ये देव आहे म्हणत असतात, म्हणून आदर द्यायला काय हरकत आहे का. तर मग ही आणि शी झालं. त्यानंतर मग इट तुम्हाला सांगलं,
प्राण्यासाठी किंवा वस्तूंसाठी. नंतर वी म्हणजे आम्ही. आता जास्त माणसं असतील, आम्ही येत आहोत, मग जास्त माणसं येत आहेत म्हणून वी यूज करायचं. परंतु आम्ही त्या पण यावेळी यूज करतात ज्यावेळी ते रॉयल्टी मधले असतात. आता ब्रिटनमध्ये रॉयल्टी आहे, मग त्यांनी म्हणत असतात वी आर डुईंग इट, आम्ही ते करत आहोत. एकच माणूस करतो पण तो राजाच्या खानदानातला आहे म्हणून म्हणतो वी आर डुईंग इट. ओके. मग तुम्ही कोणते पिक्चर्स असतील किंवा कविता असतील, धडे असतील जुने, त्याच्यामध्ये कोणता राजा राणी बोलत असतील तर ते बोलताना असं यूज करतात, वी वेर डुईंग दॅट, आम्ही ते करत होतो. एकच माणूस करत होता, जास्त नाही, पण ते म्हणतात आम्ही करत होतो, का ते राजे होते म्हणून. ठीक आहे, कळलं तुम्हाला वी म्हणजे कुठे यूज करायचा. त्यानंतर दे म्हणजे ते, जास्त असले तर बॉय म्हणजे मुलगा आणि बॉयज म्हणजे मुले. बॉय हा मुलगा आणि बॉयज मुले. हे काय घेतले, हे ज्यावेळी 10 सब्जेक्ट सांगतो त्यावेळी कोणकोणते सर म्हणतात ते प्रोनाउन आहे. प्रोनाउन नाही, ते सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट म्हणजे मोठा गोल, त्याच्यामध्ये छोटा भाग प्रोनाउनचा असतो. बॉयज हे लाखो शब्दाचं प्रतिनिधित्व करतात. म्हणजे काय, तो बॉय एक डबा आहे, बॉयज एक डबा आहे, एक डबा दुसरा डबा, त्यावर डबा हवा डबा, यानुसार आहे ते. म्हणजे कसं तर बघा, बॉय हे एक वचनीसाठी आहे आणि बॉयज हे अनेक वचनीसाठी आहे. आता मी हे खूप डिटेलमध्ये सांगत आहे, तुम्हाला कळत नसेल तर सांगत जा, समजलं का म्हणून मी बार बार विचारणार. ओके, यावर खूप वेळ देत आहे, फक्त 10 शब्द आहेत पण यांवर वेळ देत आहे कारण यानंतरची जी स्लाइड आहे, यानंतरचे जे वाक्य आहे त्यामध्ये तुम्हाला याचा यूज करायचा आहे, त्यावेळी कळावे म्हणून. ठीक आहे, म्हणून कळालं नाही तर लगेच विचारायचं. बार बार समजून सांगणार, काही फरक पडत नाही, या 2 तासात हेच सांगलं तरी. ठीक आहे, तुम्हाला कळायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे, यामधून बाहेर निघण्यासाठी जे असा ऍरो आहे ना, असा ऍरो, त्यावर क्लिक करायचं नाही. ओके, नाही तर लगेच क्लिक करायचं नाही. जो मधला असा सर्कल असतो, गोल असतो, जो मधलं बटन आहे त्यावर क्लिक करायचं, म्हणजे डायरेक्ट बाहेर निघणार, क्लास पण सुरू असणार आणि तुम्ही व्हॉट्सअपवर जाऊ शकाल. व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्ही तुमचा होमवर्क आहे तो टाईप करू शकाल. जसं इथे प्रांजल मॅमने वहीवर लिहून लगेच वाक्य सेंड केले बघा. ओके, आता इथे 2-3 ग्रुप्स आहेत म्हणून तुम्हाला कळत नसेल. सेमिनारच्या ग्रुप्सवर अजून कोणी मेसेज सेंड केला नाही म्हणून तुम्ही कन्फ्युज असाल, अरे कोण सेंड केला, कोणी केलं नाही अजून. पण जे माझे क्लासेसचे ग्रुप्स आहेत त्यावरती केलेलं आहे बघा. ओके, साकिनाने केलेला आहे, प्रांजलने केलेला आहे, काजलने केलेला आहे. त्याच्यानंतर इथे दुसऱ्या ग्रुप्स वरती यशोधन यांनी केलेलं आहे. म्हणून हे सर्व विद्यार्थी टाइप्स करत आहेत, तुम्ही पण करत जा. शब्द आहेत तुमच्या समोर दिलेले आहेत, जितकं जास्त तुम्ही इंटरॅक्ट करत राहणार तितक्या लवकर तुम्हाला हे गोष्टी पाठ होतील. ठीक आहे, मग आता तुम्हाला मी म्हणत होतो बॉय आणि बॉयज. बॉय हे एक वचनी आहे, बॉयज हे अनेक वचनी आहे. बॉय म्हणजे मुलगा, बॉयज म्हणजे मुले. मग गर्ल्स असे जे एक वचनी जितके पण नाव आहेत ते बॉयज सारखे असतात आणि अनेक वचनी जितके आहेत ते बॉयज सारखे. मग याचा यूज कुठे होणार, तर मी वाक्य म्हणताना म्हणतो बॉय इज अ टीचर, मुलगा हा शिक्षक आहे. बॉय सोबत इज यूज केलो आणि बॉयज सोबत आर यूज केलो. एकासोबत इज आहे, दुसऱ्यासोबत आर आहे, म्हणजे एक वचनी गोष्टी सोबत इज आणि अनेक वचनी सोबत आर. म्हणून बॉयजला जे जे नियम लागतात ते एक वचनी गोष्टी सोबत लावायचे आणि बॉयला जे जे गोष्टी नियम लागतात ते एक वचनी गोष्टी सोबत लावायचे आणि बॉयजला जे जे नियम लागतात ते अनेक वचनी सोबत. हे आता पुढला भाग आहे, फक्त तुम्हाला सब्जेक्ट शिकवतच होतो भाग, तर डिटेलमध्ये शिकवा म्हणलो. याच्याबद्दल सर्व जी माहिती आहे जी क्लासमध्ये तुम्हाला मदतीला येणार आहे ते सांगावी. क्लासमध्ये पुन्हा एकदा मी समजून सांगणारच, पण आज तुम्हाला या 10 सब्जेक्ट्स बद्दल कोणती माहिती राहिलेली आहे काय सांगा बरं, की सर्व कळालं. शब्द आणि त्याचा अर्थच नाही तर ते कुठे यूज करायचा, काय आहे आणि कोणत्या ठिकाणी यूज करायचं नाही, त्या सर्व गोष्टीबद्दल सांगलेलं आहे. जर कुठे अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर सांगा, तुम्हाला 5 सेकंद देतो. काय प्रश्न आहे असेल तर यस म्हणून तुमचं नाव टाईप करा. टाईप करता म्हणून दिसत आहे म्हणून थांबलो. ठीक आहे, लवकरात लवकर मेसेज सेंड करा. ओके, तर मग 10 सब्जेक्ट झालेले आहेत. याच्यानंतर आता तुम्हाला याचा यूज कसा करायचा ते सांगतो. तर सोप्या याच्यामधून जाणार आपण. जितके पण मागच्या वेळेस सिद्धार्थ सरांचा क्लास झाला त्याच्यामध्ये त्यांनी सांगले असतील इंग्रजी का महत्वाची आहे, किती महत्वाची आहे, हो की नाही, आणि त्याच्यासोबत इंग्रजीचा अभ्यास का करायचा, क्लास आमचे का लावायचे, या सर्व काही गोष्टींबद्दल मी पण माहिती देऊ शकतो. मी पण 2-2 तास बोलू शकतो. क्लासेसचे माझे युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ आहेत, जिस दास स्पोकन इंग्लिश अकॅडमी, त्यावर गेले तुम्ही तर त्यावरती खूप काही व्हिडिओज आहेत, त्यावर मी हेच बोललेलं आहे, क्लास का लावायचा, इंग्रजी का महत्वाची आहे. आजच्या युगामध्ये तुम्ही खूप अभ्यास करत असता, विद्यार्थी सर्व अभ्यास करतात, असं काही नाही कोणी अभ्यास करत नाही. पण इंटरव्ह्यूला गेल्यानंतर इंटरव्ह्यू कोणत्या भाषेत होतो,
इंग्रजीमधून होत असतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळत नाही. इंग्रजीमधून झालं नाही पाहिजे, राष्ट्रीय भाषा हिंदी आहे, नाही तर मराठी इतरली भाषा आहे, नोकरी लागल्यानंतर इथंच नोकरी करणार आहे, मराठीतून बोलायला इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. पण होत असतो इंग्रजीमध्ये, हे सत्य आहे. त्यामुळे इंग्रजी शिकणे हे गरजेचं आहे. असे हे सर्व काही गोष्टी आहेत. नंतर डेली यूज सेंटेन्स आहेत जे पुस्तकामध्ये आहेत, मी क्लासमध्ये शिकवत असतो. यानुसार सर्व क्लास मी मजेशीरपणे घेऊ शकतो बरं का. पण हे महत्वाचा भाग आहे, हा बेसिक आहे. त्याच्यासोबत क्लासमधले पण विद्यार्थी करत आहेत. तुम्हाला पण एक नवीन गोष्ट आज क्लासमधून समजून येणार. अशाच पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला हजारो वाक्य कसे बनवायचे ते मी शिकवणार आहे. म्हणून आजचा क्लास पूर्ण करायचा. ठीक आहे. तुम्हाला आवडलं तर मग पुढे आमची बॅच असते 3000 रुपयाची 3 महिन्याची बॅच. ओके. त्याच्यामध्ये फीस मध्ये डिस्काउंट पण आहे, जे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे तोपर्यंत राहा. तर याच गोष्टीबद्दल सांगायचं होतं मी तुम्हाला आज. आता वाक्याकडे बघूया आपण. ठीक आहे. अजून ज्या ट्रिक्स असतात ते या स्लाइडच्या नंतर सांगूया. पण वाक्यांसाठी इथे तुम्हाला जास्त वाक्य कसे बनवायचे ते जराशा विद्यार्थ्यांनी सुरुवात केलेली आहे. पण मी एकदा सोप्या भाषेमध्ये सांगतो. इथे 3 शब्द आहेत. आय कॅन प्ले. आय हा इथला सब्जेक्ट आहे. ओके. ज्याला आपण म्हणत असता प्रोनाउन, पार्ट्स ऑफ स्पीच मधला भाग. कॅन आणि प्ले हे वर्ब आहेत. ठीक आहे. अजून डिटेल मध्ये बघायचं म्हणलं तर आय सब्जेक्ट, कॅन आहे मॉडेल वर्ब एमव्ही आणि प्ले आहे वर्ब. याच्यामध्ये तुम्हाला आय म्हणजे मी माहित आहे आणि प्ले म्हणजे खेळणे हे माहित आहे. कॅन माहित नसेल काही विद्यार्थ्यांना, तर कॅन आहे मॉडेल वर्ब, जो वेगवेगळ्या क्रिया हा करू शकतो मी हे दाखवण्यासाठी यूज करत असतात. तुम्ही खेळू शकता, कॅन यूज करतात. मग ते वाक्य म्हणायचं असेल तर कॅन यू प्ले अशासाठी. मग कॅन कोणती गोष्ट करू शकतो हे सांगण्यासाठी नाही तर विचारण्यासाठी यूज करतात. ठीक आहे. प्ले म्हणजे खेळणे, आय म्हणजे मी. तर तुम्हाला या वाक्याचे 10 वाक्य बनवा म्हणून दिलं कोणी, तुम्हाला जर म्हणले असते आय कॅन प्लेचे 10 वाक्य म्हणा, कोणी म्हणलं असतं तर खूप विद्यार्थ्यांनी असंच केलं असतं बरं का. मी हे पुढे दिसत आहे म्हणून आता नीट वाक्य बनवतील. पण जर मी डायरेक्ट विचारलं असतो मी खेळू शकतो या वाक्याचे 10 वाक्य बनवा, तर काय बनवले असते? आय कॅन प्ले मी खेळू शकतो, आय कॅन रन मी पळू शकतो, आय कॅन जम्प मी उडी मारू शकतो, आय कॅन वॉक मी चढू शकतो, आय कॅन क्राय मी रडू शकतो. असेच बनवले असते. हो की नाही. स्पीड आहे का याच्यामध्ये? नाही. सरावाची स्पीड जास्त असली पाहिजे. पहिले विद्यार्थी सराव करत नव्हते म्हणून सराव करा म्हणत होते. ओके. पण आता कॉम्पिटिशन इतकं जास्त झालेलं आहे, तुम्ही सराव करून जमणार नाही. सरावाची स्पीड पण जास्त असली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला हे 10 सब्जेक्ट पाठ करायचे. 10 सब्जेक्ट पाठ केले की हे वाक्य कसे म्हणता येतात? आय कॅन प्ले, यू कॅन प्ले, यू कॅन प्ले, ही कॅन प्ले, शी कॅन प्ले, इट कॅन प्ले, वी कॅन प्ले, दे कॅन प्ले, बॉय कॅन प्ले, बॉयज कॅन प्ले. फास्ट म्हणू शकाल. आता या ठिकाणी काय केले मी, या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे सब्जेक्ट आहे आय तो बदलला फक्त. आयच्या ठिकाणी तर दुसरा शब्द काय आहे? यू कॅन प्ले. कॅन प्ले सेम आहे. यू कॅन प्ले, ही कॅन प्ले, शी कॅन प्ले, इट कॅन प्ले. असेच वाक्य बनले. आता तुम्ही माझ्यासोबत म्हणा आणि अर्थ कसा चेंज होतो ते सांगतो. म्हणा, असे अर्थ करा आणि म्हणा. आय कॅन प्ले मी खेळू शकतो, यू कॅन प्ले तू खेळू शकतोस, यू कॅन प्ले तुम्ही खेळू शकता, ही कॅन प्ले तो खेळू शकतो, शी कॅन प्ले ती खेळू शकते, इट कॅन प्ले ते खेळू शकते, वी कॅन प्ले आम्ही खेळू शकतो, दे कॅन प्ले ते खेळू शकतात, बॉय कॅन प्ले मुलगा खेळू शकतो, बॉयज कॅन प्ले मुले खेळू शकतात. आता याच वाक्याची तुम्ही 10 वाक्य बनवले. याच्या पहिले आपण कधी भेटलो का? नाही. मग आता कसे बनवू शकले? सब्जेक्ट दिलेले आहेत, पद्धत आहे, मेथड आहे म्हणून. पण 10च वाक्य नाही, मी तुम्हाला 40 वाक्य कसे बनवायचे ते सांगणार. त्यासाठी असे हात करा आणि माझ्यासोबत आता टाळी वाजवा. म्हणा 1 2 लय भारी, 1 2 3 लय भारी, 2 1 लय भारी, 2 1 3 लय भारी. कसं वाटलं? लय भारी. काय लय भारी वाटलं ते मी सांगतो आता. बघा तर 1 2 1 2 3 2 1 2 1 3 याच्यात 1 2 3 हे जे अंक आहेत त्यांना अर्थ आहे. या शब्दांना जसा अर्थ आहे तसं त्या अंकांना अर्थ आहे. 1 म्हणजे सब्जेक्ट, जे 10 सब्जेक्ट दिले ते. 2 म्हणजे हेल्पिंग वर्ब किंवा मॉडेल वर्ब जसं कॅन आहे. आणि 3 म्हणजे नॉट. कळालं? 1 म्हणजे सब्जेक्ट फॉर एक्झाम्पल आय, 2 म्हणजे मॉडेल वर्ब इथं दिलेलं आहे कॅन, आणि 3 म्हणजे नॉट. मग 1 2 आय कॅन आहे वाक्य आय कॅन. 1 2 3 आय कॅन, 3 म्हणजे काय होतं? नॉट, आय कॅन नॉट. 2 1 कॅन आय आणि 2 1 3 कॅन आय नॉट. अशी 4 वाक्य बनवले मी लगेच इथे. आय कॅन प्ले मी खेळू शकतो, आय कॅन नॉट प्ले मी खेळू शकत नाही, कॅन आय प्ले मी खेळू शकतो का, कॅन आय नॉट प्ले मी खेळू शकत नाही का.
या सूत्राच्या मदतीने 4 वाक्य बनवले. सूत्र पाठ झालं का? हो. मला सांगा, जर हे सूत्र तुम्हाला पाठ झालेलं आहे आता जर तुम्ही वहीवर हे वाक्य लिहिलं आणि जर असे 4-5 वाक्य अजून एक्स्ट्रा बनवले, तुम्हाला हे आयुष्यभरासाठी पाठ होणार की नाही? हो. एकदा मेथड कळाली की तुम्ही 1000 वाक्य बनवू शकता. पण इथे फक्त 4 वाक्य बनवले. मी तुम्हाला क्लासमध्ये 140 वाक्य कसे बनवायचे ते सांगतो. आता ही तर झाली सब्जेक्टची मेथड, जी आमची सिक्रेट मेथड आहे, जी आता मी तुम्हाला क्लासमध्ये सांगली. पण याच्यासोबत मी तुम्हाला आता अशी पद्धत सांगणार आहे जी तुम्हाला माहित होती पण तुम्ही यूज केली नाही आणि ज्यामुळे तुम्ही आता मागे आहात, तुम्हाला बोलता येत नाही. खूप विद्यार्थी एमपीएससी एक्झाम पास होत असतात, ओके, सरळ सेवा पास होत असतात, पण त्यांना इंग्रजी बोलता येत नाही. माझे आता क्लासमध्ये शिक्षक आहेत, आता क्लासमध्ये एमपीएससी एक्झाम पास झालेले आहेत, ओके, ज्यांना जॉब आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे, पण इंग्रजी बोलता येत नाही. म्हणजे इंग्रजीच्या ग्रामरचा आणि बोलण्याचा काही संबंध आहे का? मी असं म्हणत नाही काही पूर्ण संबंध नाही म्हणून, आहे काही संबंध, ठीक आहे. पण याच्यामध्ये कसं आहे, इंग्रजी बोलणे जर हे असा एक पुष्टा असेल, एक वही असेल आणि याच्या खाली जर असे 10 जर आहे ना, मी फॉर एक्झाम्पल लाकडं ठेवलो याला असं धरण्यासाठी, ओके, किंवा 10 लाकडाशिवाय असंच म्हणूया, तीड काही कमी म्हणू नको. ही आहे इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस आणि ही आहे ग्रामर. तुम्ही ग्रामरच केलं, फक्त प्रॅक्टिस केलीच नाही तर मग इंग्रजी बोलता येणार नाही, खाली पडून जाणार, ठीक आहे. मग तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची त्यासाठी एक मी आता पद्धत शिकवणार आहे, सांगणार आहे. बघा, आता तुम्हाला इथे आय कॅन प्ले मध्ये मी गोल कोणत्या शब्दाला केलेला आहे सांगा बरं एकदा. प्ले, करेक्ट. तो काय आहे? तो एक वर्ब आहे. वर्ब काय करतात? क्रिया करत असतात, ठीक आहे. मी आता बोलत आहे, मी बघत आहे, मी ऐकत पण आहे मी काय बोलत आहे, ठीक आहे. मी शिकवत आहे, टीचिंग करत आहे, प्लेइंग टीचिंग करत आहे, स्पीक बोलत आहे, ठीक आहे. नंतर हात हलवत आहे, मूव, ठीक आहे, ऐकत आहे, लिसन, हे शब्द तुम्हाला माहित आहे, हो की नाही. मग जे तुम्हाला शब्द माहित आहेत अशा शब्दांचा यूज करून अजून वाक्य बनवू शकाल का? प्लेच्या ठिकाणी दुसरे अजून वाक्य लिहू शकाल का? बघूया, ठीक आहे. खेळण्याला शब्द काय आहे? प्ले. वाक्य बनलं आय कॅन प्ले. चालण्याला शब्द काय आहे? वॉक. वाक्य काय म्हणणार? आय कॅन वॉक. पळण्याला काय शब्द आहे? रन. वाक्य काय म्हणणार? आय कॅन रन. अर्थ पण सांगतो, आय कॅन प्ले मी खेळू शकतो, आय कॅन वॉक मी चालू शकतो, आय कॅन रन मी पळू शकतो. उडी मारण्याला शब्द काय आहे? जम्प. मी उडी मारू शकतो, आय कॅन जम्प. कॅच करण्याला काय शब्द आहे? पकडण्याला मी सांगलो ना, कॅच. मग आय कॅन कॅच मी पकडू शकतो. ओरडण्याला काय शब्द आहे? ऐ ओरडू नको म्हणता ना, आठवलं का? ओरडू नको इंग्रजीतून काय म्हणता? कोणाकोणाला आठवलं असेल, जास्तीत जास्त जणांना आठवतोच. तुम्हाला आठवलं नाही तर शाळेत गेलं की आठवणार, ओके. ओरडून बघा सर म्हणतात इंग्रजी. मग स्क्रीम. स्क्रीम म्हणजे ओरडणे. मग आय कॅन स्क्रीम मी ओरडू शकतो. क्रीम नाही बरं का, लावायची क्रीम नाही, नाहीतर आईस्क्रीम मधली क्रीम नाही. स्क्रीम म्हणजे ओरडणे. आता मी जे 5 वर्ब म्हणलो, 5 वर्ब म्हणलेले आहेत, ठीक आहे. ते लाईन नुसार सांगा बरं. नाहीत माझ्या मागे, ओके, गॅप झाले. 5 वर्ब जे मी म्हणलो ते लाईन नुसार सांगा. मी जसे म्हणले तसे पहिल्यापासून लास्ट पर्यंत टाईप करा. मनातल्या मनात म्हणा, बोला. माईक बंद असेल तरी काय फरक पडतो? बोला ना तुम्ही. स्वतःला बाजूबाच्या माणसाला सांगा, तो खात्री देणार मला तुम्ही म्हणले की नाही. नाही तर व्हॉट्सअपवर टाईप करू शकता. सर्वांचे स्पेशल ग्रुप्स आहेत, ओके. क्लाससाठी ग्रुप आहे, स्पेशल बॅचसाठी ग्रुप आहे, सेमिनारसाठी ग्रुप आहे. व्हॉट्सअपवर तुम्ही टाईप करू शकता. कुणाचेच मी मेसेज बंद पण केले नाही. लवकरात लवकर टाईप करा आणि जे 5 वर्ब मी सांगलेले आहेत ते एकदा टाईप करा. अरे लवकर टाईप करा. टाईप करणं झालं असेल जरा समजा, हो की नाही. एका ग्रुपवर तिथे एकाने मी शिकवतानाच वाक्य टाईप केले, हो की नाही. काही नाही, दुसऱ्या ग्रुपवर पण आहेत. पण एकदा टाईप करा, नाही तर म्हणा. मी तुम्हाला आता अशी एक पद्धत सांगणार ज्यामुळे तुम्हाला हे वाक्य लगेच पाठवतील. 5 एका सेकंदाच्या आत पाठवतील. विश्वास नाही? जरा थांबा ना, 1 मिनिट थांबा. मी तुम्हाला जी पद्धत सांगली की एका सेकंदात हे पाठवून जातात, पण आता पाठायत का चेक करा. कसं असते, मी पद्धत सांगल्यानंतर म्हणशाल सर पाठ होते आम्हाला, पण आता विचारूत ना, पाठ नाही झाले तर सांगणारच आहे जे तुम्हाला नंतर मदत करेल.
ओके ठीक आहे. हा मी इथे तर बघणारच नव्हतो. काय झालं ते कसं आहे, एका याच्यावर येत आहेत मेसेज, पण त्या ग्रुपवर कोणता विद्यार्थी होता, बनसोडे मॅमने पहिल्यापासूनच तिथे वाक्य टाईप करून ठेवलेले होते ना, त्यामुळे मी तिथे बघत नाही. पण बाकीच्या याच्यावर एकही मेसेज येत नाही. काय झालं? हा साकिना, यशोधन. ओके तर मग मी तुम्हाला आता ती मेथड सांगणार आहे, ध्यान द्या. तर मग ज्यांनी ज्यांनी वाक्य लिहिले आहेत, वॉक पहिल्यांदा, त्यानंतर रन, त्यानंतर जम्प, नंतर कॅच, नंतर स्क्रीम, त्यांचे बरोबर आहेत उत्तर. ठीक आहे, पण त्याच सिक्वेन्सने लिहायचे बरं का. आता मी तुम्हाला सांगणार, ध्यानात घ्या, मेथड सांगणार आहे. इथे काही लिहिण्याची गरज नाही, तरी जरा असतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता घरातून निघाले, चलत चलत जाता. ठीक आहे, चलत चलत जाताना एक असा बॉल आला तुमच्याकडे, क्रिकेटचा बॉल तुमच्याकडे फेकला कोणी तर. असा फेकल्यानंतर त्याला पकडण्यासाठी तुम्ही पळालेत. काय केलं? चलत चलत जाता, बॉल बघला, पळाले तुम्ही, पळत त्या बॉलकडे. पळत असताना बॉल जरासा वर होता म्हणून उडी मारलं आणि कॅच केलं बॉलला, आणि बॉलला कॅच करू शकलं म्हणून जोराने ओरडलं यस म्हणून. ठीक आहे, काय झालं? तुम्ही पहिल्यांदा चलत चलत जात होते घरामधून बाहेर निघाले. चलत चलत जाताना एक बॉल क्रिकेटचा आहे असा वरून येत होता, कोणी क्रिकेट खेळत असेल बाजूला, पळत पळत गेले बॉलला पकडण्यासाठी, उडी मारली आणि बॉलला कॅच केलं. ओके, उडी मारलं बॉल पकडण्यासाठी, कॅच केलं आणि मोठ्याने स्क्रीम केलं यस म्हणून. ठीक आहे, ओके. आता बघा माझ्यासमोर वाक्य आहेत का? माझ्या मागे वाक्य नाहीत, कुठेच वाक्य नाही. तुम्ही वाक्य लिहू शकता. चला, घरातून बाहेर निघाले, काय करत होते? चलत. चलण्याला शब्द काय? वॉक. बॉल बघला म्हणून त्याच्याकडे पळाले, पळण्याला शब्द काय? रन. 2 झाले. बॉलला पकडण्यासाठी उडी मारली, उडी मारण्याला काय आहे? जम्प. आणि त्याच्यानंतर त्याला पकडलं, पकडण्याला शब्द काय आहे? कॅच. पकडल्यानंतर खुश झाली, मग काय केलं? ओरडले तुम्ही, स्क्रीम. झाले की नाही 5 शब्द? हो. पाठ झाले की नाही? हो. सिक्वेन्स नुसार पाठ झाले की नाही? हो. मग कोणती गोष्ट तुम्हाला माहित नव्हती? तुम्हाला गोष्टच माहित नव्हती, स्टोरी. तुम्हाला जर तुम्ही कोणतं पुस्तक वाचलेलं असेल, ते तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर 5 मिनिटानंतर सांगा बरं त्या पुस्तकातून काय काय वाचलं, लाईन टू लाईन सांगू शकाल? नाही. सांगू शकाल का? नाही. पण एक पिक्चर बघला 5 वर्षा पहिले, महिने तर सोडून टाका, 5 वर्षा पहिले बघला तुम्ही, त्या पिक्चर मध्ये काय घडलं ते सांगू शकाल का? कोणत्या कोणत्या माणसांनी 20 वर्षा पहिले बघला हेराफेरी, आताही विचारलं तर सांगतात. ओके, ते बाबू भैया पडले होते, त्याला लागलं होतं इथे, ते मध्ये फोड रे त्याची खोपडी फोड. आठवतं का डायलॉग कुठं घडला ते? ओके, त्या रूम मध्ये तिथं घडला होता. पिक्चर बघला असेल ना तुम्ही, खूप कॉमेडी पिक्चर आहे, बघला नसेल तर बघा, खूप हसणं येणार, हसणं चांगलं असते ना. तर डायलॉग आठवलं का? ओके, फोड रे खोपडी. आता ते क्लास आहे सुरू, त्यामुळे बोलता येत नाही, पण डायलॉग आठवला ना. मग प्रत्येक डायलॉग आठवतो त्या पिक्चर मधला. कस का? ती लाईन टू लाईन आठवते, पुस्तकातली आठवत नाही, कारण तिथे स्टोरी आहे. ओके, काय आहे? स्टोरी आहे. मग त्याच पद्धतीने तुम्हाला शब्द पाठ होत नाहीत, शब्द क्लासमध्ये विचारताना येत नसतात का? तिथे काही स्टोरी नसते, त्याला तुम्ही कनेक्ट करत नाही. हे मी क्लासमध्ये शिकवत असतो. मी तुम्हाला 200 वाक्य शिकवतो, त्याच्यामधले जे आखरीचे वाक्य आहेत त्यामध्ये मी तुम्हाला स्टोरीच्या मदतीने ते शिकवलेलं आहे. पहिल्या वेळेस इथून वर्ष झालेलं आहे, आता क्लास घेऊन आता हे मला 2-3 वर्ष झाले. पहिल्या वेळेस ज्यावेळी मी स्टार्टिंगला तुम्हाला शिकवण्यासाठी मी त्यावरती कसं शिकवा वेगळे 20 वाक्य, काय ना नवीन गोष्ट काढायची आहे स्वतःची म्हणून विचार केला आणि एक स्टोरी तयार केली. त्या दिवशी वही पेजवर लिहिली ती स्टोरी. ते पेज कुठे गेले की पण ती स्टोरी माझ्या ध्यानात राहिली, आणि तेव्हापासून आतापर्यंत मला ती सर्व 20च्या 20 वाक्य सांगता येतात, कारण मला ती स्टोरी पार्ट आहे. काय? मला ती स्टोरी पार्ट आहे म्हणून स्टार्ट पासून एंड पर्यंत त्यामध्ये ते शब्द येत असतात. शब्दांचे अर्थ आज नाही तर उद्या पाठच होतील. ओके, पण ती सिक्वेन्स महत्वाची, ती मेथड महत्वाची, आणि आपल्या क्लासमध्ये मेथड महत्वाची असते. तुम्ही सायन्सचा अभ्यास करत असता, मॅथचा अभ्यास करत असता, त्यामध्ये मेथड महत्वाची आहे की नाही? हा, ही सायकल घडली. ओके, फॉर एक्झाम्पल जर बायोलॉजीचे स्टुडंट्स असाल तर तुम्हाला ग्लायकोज माहित असेल, ग्लुकोजची सायकल माहित असेल, राईट, कार्बन डायऑक्साईडची, नायट्रोजनची, ते खूप महत्वाचे आहेत 10वीला. त्याच्यानंतर 11वी 12वी त्यानंतर वेगवेगळ्या सायकल येतच असतात. मॅथमॅटिक्सचे स्टुडंट्स असाल त्यामध्ये मग थेरम्स महत्वाचे असतात. सर्कल्स, ट्रायंगलचा थेरम असतो, त्या प्रत्येकाचे पॅरलोग्राम म्हणतात, त्याच्यामध्ये स्टेप महत्वाचे असतात. मेथड खूप महत्वाची असते. तुम्ही सायन्स, डॉक्टर इंजिनियर बनायचंय, मग मेथड तर महत्वाची आहेच ना. ओके, दुसऱ्या कोणत्याही फील्डमध्ये जा, मी या 2 फील्ड मधला आहे म्हणून मला माहिती आहे याच्याबद्दल, दुसऱ्यामधील नाही, पण तुम्ही आहात त्याच्यामधले,
तुम्हाला 100% माहिती आहे की मेथड्स खूप महत्वाचे आहेत. मग स्टोरी किती तुम्हाला मदत करू शकेल, कारण रिव्हिजन खूप महत्वाचं असते हे तुम्हालाही माहित आहे. कोणती गोष्ट वाचली असेल तर ती वाचलं की 20-30 या लेवलवर जात असते. आणि मी कुठेतरी कोणत्या व्हिडिओमध्ये ऐकले होते, ठीक आहे, एक सर सांगत होते की कोणती गोष्ट तुम्ही वाचली असेल तर ती 20 या लेवलवर जाते, 20% तुम्हाला कळते, नाही तर 20 नंबर कळते तुम्हाला. आणि मग नंतर तुम्ही 2, 3, 4 असं 5 दिवस वाचलं नाही, ते 20चं काही असं शून्यावर जात नाही, 15 वर येते. ओके, मग जर पुन्हा ते वाचलं की ते पुन्हा 20 वर जाते. म्हणजे रिव्हिजन खूप महत्वाचं आहे. आणि पुन्हा एकदा वाचलं की ते एकदा फिट बनते. मग 5 दिवसाच्या नंतर डायरेक्ट तुम्हाला 15 दिवसानंतर रिव्हिजन करायची गरज असते. 15 दिवसानंतर रिव्हिजन केले डायरेक्ट मग 1 महिन्यानंतर रिव्हिजन करायचं, 1 महिन्यानंतर केल्यानंतर 2-3 महिन्यानंतर करायचं. पण रिव्हिजन करायचं. आपला घरचा गोलू काय करतो, घेतो पुस्तक, वाचतो, वर्षाच्या पहिल्या दिवशी वाचतो आणि वर्षाच्या अखेरच्या दिवशी एक्झामला जातो, म्हणतो आठवत नाही. 1 वर्षानंतर कसं आठवणार? रिव्हिजन करायची गरज असते. पण स्टोरीची असते का? नाही. स्टोरीचा जर तुम्ही यूज केला तर इतका मोठा सिलेबस आहे, इतका जास्त अभ्यास आहे, तो तुम्हाला कंप्लीट करता येणार 1 वाचण्यामध्येच. फक्त एक स्टोरी तयार करावं लागणार. आणि यासाठी प्रॅक्टिस लागत असते बरं का. मी खूप वर्ष प्रॅक्टिस केली आहे, त्यामुळे आता कोणते शब्द वाचले की लगेच स्टोरी करता येते. तुमचा क्लास घेण्याच्या 5 मिनिटं पहिलेच मी हे शब्द बघले. मी विचार केला की विद्यार्थ्यांना आता मला वर्ब शिकवायचे आहेत, वर्ब त्यांना पाठ करायचे आहेत. डेली यूजचे वर्ब आहेत. आता हे सोपं आहेत ना, जाणे, रन, खेळणे, प्ले, ओके, उडी मारणे, जम्प, हे सोपे आहेत, हे तुम्हाला दररोज ध्यानात राहत असतात. पण याच मध्ये काय ना काय तर एक वेगळी गोष्ट, एक वेगळी मला टॉपिक शिकवायचा आहे तुम्हाला. मग त्यावेळी मला क्लिक झाले की स्टोरी सांगू शकतो मी. ओके, म्हणजे स्टोरीचं इम्पॉर्टन्स सांगू शकतो. मग त्यासाठी लगेच तिथं स्टोरी तयार केली. स्टोरी काय, हे दररोज घडणारी एक घटना होती. ओके, मग अशाच तुम्ही गोष्टी जर कनेक्ट करत गेले तर हे आता मला ध्यानात राहणार. कधीपर्यंत? मी आता 20 वर्षानंतर पण ध्यानात राहणार, काही बार बार शिकवत असतो. त्यासोबत हे शब्द बघले, ही स्क्रीन बघली की लगेच गोष्ट आठवणार. ठीक आहे, आता गोष्ट आठवली की शब्द आठवणार, दोन्हीपैकी एक तर आठवणारच. म्हणून हे तुम्हाला एक्झाम मध्ये खूप मदत करू शकते. अशाच स्टोरीचा यूज कसा करायचा, यांसाठी स्टेप्स कोणते असतात ते सर्व गोष्टी मी क्लासमध्ये शिकवत असतो. ओके, मी क्लासमध्ये काय काय शिकवणार याचा म्हणजे वरचा भाग असतो ना, तर तेच सांगत आहे तुम्हाला. एक एक गोष्ट हे शिकवत असतं कडे तुम्हाला सांगत आहे. पहिचान, याच्या पहिले मी तुम्हाला 10 वाक्य कसे करायचे सांगलो, पण क्लासमध्ये 140 वाक्य कसे करायचे ते असतात. हे ते स्टोरी बद्दल आहे, 5 शब्दांची. क्लासमध्ये मी तुम्हाला याचे 20 वाक्यांचे 140, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये आहे क्लासमध्ये, कारण त्याच्यामधून मी पण आता विद्यार्थी आहे. ओके, पण एक मला कला येत असते, मला एक स्किल येते, तुम्हाला पण एक स्किल येत असते. ओके, त्याच्या मदतीने तुम्ही पैसे कमवता. मला एक स्किल येत असते जी मी तुम्हाला सांगत आहे आणि त्याकडून पैसे घेत आहे. ओके, याच्यामध्ये काही माझा जरासा स्वार्थ आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सर्व गोष्टी जी आहेत जशा क्लिअर आहेत तर तशा सांगत आहे. तुम्हाला जर आवडलं असेल तर क्लास करायचा, तर हा पूर्ण व्हिडिओ बघायचा. आणि ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते खूप महत्वाचे आहे. आता तुम्ही आजूबाजूला बघत असाल, इंग्रजी भाषेला महत्व खूप आहे, गरज खूप आहे, पण विचारलं तर गरज नाही म्हणत आहेत. विद्यार्थ्यांना म्हणलो मी इंग्रजी येते का? हा सर मला येते म्हणतात. अरे हे पुस्तक खूप महत्वाचं आहे, मला येते सर, आहे माझ्याकडे खूप इंग्रजी पुस्तक आहे. वाचन नाही, इंग्रजी बोलता येत नाही, खूप गरजेची आहे. इंटरव्ह्यूला जातात, इंटरव्ह्यू मध्ये काय येत नाही, खूप टेन्शन येते. बाहेर आले की मित्रासोबत आले की जाऊ दे रे, पुढच्या येणार कंपनी, करता येते मेहनत करता येते, पण कशाची मेहनत करायची ते अजून माहिती नाही. घरी येतात म्हणतात C++, कोडिंग वाचत राहतात. ओके, येतात वापस म्हणून इंजिनिअरिंगचे स्टुडंट हे वाचत राहतात. कोणते पण स्टुडंट घ्या, याचं वाचन करायचं. सायन्सच वाचतात, मॅथमॅटिक्स, हिस्ट्री, ह्याच गोष्टी वाचतात. ते जरासं बाजूला करा. 5 तास देत असाल नीटच्या तयारीला, 4 तास द्या. महत्वाची आहे, मलाही माहित आहे, 4 तास द्या. 1 तास जरासा इंग्रजीला द्या, कारण ते तुम्हाला डॉक्टर झाल्यानंतर मदत करणार आहे. ठीक आहे सर, डॉक्टर झाल्यानंतर बघता येणार. एकदा तुम्ही नीट पास झाले की तुमचे 35 विषय असतात. इंजिनिअरिंग पण सेम टू सेम आहे. ओके, त्याच्यानंतर खूप अभ्यास असतो. आतापासून जरा असं 1 तास द्या दिवसातून, कुठेही देता येतो. चाय पियाला तुम्ही गेले की बाहेर जायला 15 मिनिट लागतात, चाय पित असता 15 मिनिट, वापस यायला 15 मिनिट, 45 मिनिट जातात की नाही. घरीपासून जरा चाय पिया आणि ते 45 मिनिट इंग्रजीला द्या. इंग्लिश इज वन ऑफ द मोस्ट इसेन्शियल लँग्वेज अँड ॲज यू कॅन सी आय एम हिअर, आय एम ओनली 21 years old, 21 वर्षाचा आहे मी. अँड आय एम एबल टू टीच ऑल ऑफ यू. मी सेमिनार घेत आहे, क्लास घेत आहे. आता क्लासमध्ये माझ्या 200 विद्यार्थी आहेत. हे सेमिनार आहे. सेमिनारमध्ये हे शनिवारी रविवारी तर माझी सुट्टी असते सर्व विद्यार्थ्यांना. आज हा पहिला शनिवारी मी क्लास घेत आहे. बघा, तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे प्रत्येक शनिवारी सुट्टी असते, म्हणून तुम्ही प्रमाण बघत असाल विद्यार्थ्यांचं. पण युट्यूब चॅनलवर बघा, सर्व ठिकाणी शिकवत आहे.
पण हे कसं काय सांगू शकतो मी? बिकॉज आय नो हाऊ टू स्पीक. मला माहित आहे कसं बोलायचं, पण काय बोलायचं इंग्रजी लँग्वेज. आय नो द इसेन्शियल स्किल्स. ओके, हे ज्या गरजेच्या स्किल आहेत ती माहिती आहे मला, म्हणजे की इंग्रजी भाषा. ती एक गोष्ट माहिती आहे म्हणून मी 21 वर्षाचा असून पण असे क्लासेस घेऊ शकतो. मग तुमचं तर तुम्हाला नोकरी आहे, तुम्हाला शिक्षण झालं आहे, तुम्हाला डिग्री आहे. ओके, तुमच्या बाकीच्या विषयामध्ये इतका अभ्यास झाला आहे, तुम्हाला फक्त इंग्रजी ही स्किल मिळेल तर तुम्ही किती पुढे जाऊ शकता. तुमच्याकडे पैसे आहेत, तुमच्याकडे बिझनेस आहे, तो किती मोठा होऊ शकता याबद्दल विचार करा. आणि प्रॅक्टिस काय अवघड आहे का? तुम्ही बघत असाल एक वाक्य आहे ते बनवणं सोपं आहे. किती सोपं आहे. एक वाक्य दिलो कॅन प्ले, त्यासमोर तुम्ही सब्जेक्ट चेंज केला 10 वाक्य बनले. एक वाक्य दिलो प्ले, त्यामधले तुम्ही वर्ब जे माहिती आहे ते चेंज केले, अजून 10 वर्ब बनले. वर्ब कसे पाठ करायचे त्याबद्दल एक टेक्निक पण सांगली, स्टोरी सांगलेली आहे. ओके, मग अशाच्या सोप्या मेथड्स आहेत, याचा तुम्ही यूज करून इंग्रजी सहजपणे बोलू शकता. इतकं मला सांगायचं आहे. एक टाइम झालेला आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा लिंक सेंड करतो विद्यार्थ्यांना. ओके, आणि तुम्ही पण सेंड करू शकता ग्रुपवर, कारण आता 8 वाजत आहेत आणि दररोजचा 8चा टाइम असतो ना विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा. त्यामुळे आता पुन्हा एकदा खूप काही जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थी क्लासला जॉईन होणार आहेत. त्यामुळे एकदा सेंड केलेलं आहे. ओके, ऑडिओ चेक करत होतो. चला, तर मग तुम्हाला कळलेलं आहे की वर्ब कशी पाठ करायचे. आता जाऊया पुढल्या भागाकडे. तर मग बघा, क्लासमध्ये मी दररोज एक रिडल देत असतो. रिडल म्हणजे कोडे. माझे आजोबा त्यांनी मला दररोज सायंकाळी कोडे विचारत होते. ठीक आहे, आता तितके कोडे विचारत नाहीत, पण पहिले मी त्यांच्यासोबत झोपत असताना मला विचारत होते. वेगवेगळे घड्याळी हे ते उत्तर असतात ते त्यांचे. तर मराठीत लय भारी भारी कोडे होते. मी विचार करत होतो, म्हणत होतो काय आहे त्याचं उत्तर. त्यावेळी खूप मजा येत होते. मग मी विचार केला की अरे, इंग्रजी भाषा म्हणली की विद्यार्थ्यांना खूप भीती वाटत असते, पण भीतीचा प्रश्नच नाही. ही एक भाषा आहे जी तुमच्या ज्या भावना आहेत ते दुसऱ्यांना सांगण्यासाठी, विचार आहेत दुसऱ्यांना सांगण्यासाठी मदत करत असते. म्हणजे मदत करण्याची एक गोष्ट आहे, हो की नाही. भाषा ही तुम्हाला मदत करण्यासाठी असते, तुम्हाला वर्ल्ड लेवलवर जाण्यासाठी मदत करण्यासाठी आहे. ओके, कोणत्याही जगामध्ये जा, इंग्रजी म्हणली की तुम्हाला ते इंटरनॅशनल लँग्वेज आहे ना. दुसऱ्या कोणतीही, हिंदी आली तर तुम्ही भारतामध्ये बोलू शकता, मराठी आली तर महाराष्ट्रात बोलू शकता, इंग्रजी आली तर जगात बोलू शकता. तुमचा बिझनेस असेल, तुमची जॉब असेल, कोणतीही गोष्ट असेल, त्यात तुमचे विचार असतील, ते जर तुम्हाला ग्लोबल लेवलवर, जगाच्या लेवलवर सांगायचे असतील तर इंग्रजी मदत करणार आहे. मग इंग्रजीचा पेपर आहे, इंग्रजी बोलायची आहे. इंग्रजी हे नाव ऐकलं की विद्यार्थ्यांना भीती वाटते, नाही जाऊ द्या रे इंग्रजी नको म्हणून असं दूर फेकून टाकतात. असे नाही, नको इंग्रजी, अरे नको इंग्रजी, ठीक आहे असं म्हणतात. कोणता विद्यार्थी आहे त्याला मी म्हणलं अरे इंग्रजी नको, असाच केला त्यानं. असंही नाही, नको. दुसरं काही, अरे पाणीपुरी खातो का, नको. वडापाव खातो का, नको. इंग्रजी नको, असं दूर राहत होतं. तशी भीती का वाटत असते? कारण ते तसं प्रेशर तयार झालेलं आहे, त्याप्रमाणची भीती तयार झाली आहे. ते मला दूर करायची आहे म्हणून दररोज क्लासमध्ये मी एक रिडल देत असतो. आणि ज्यावेळी रिडल म्हणलं त्यावेळी तुम्ही टाईप करायचं ग्रुपवर इट्स रिडल टाइम, म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांनाही कळणार आणि त्यांनी येणार. तुम्हाला माहित आहे महात्मा फुले यांनी काय केलं तर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये त्यांनी यावे म्हणून त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये अन्न द्यायला सुरुवात केली, खायला खिचडी येथे सुरुवात केली त्यावेळी. कारण घरी गरिबी असल्यामुळे लेकरांना खायला इथे देता येत नाही. पालकांना कळालं की शाळेत गेलं की खायला मिळणार यांना, मग ही तर चांगली गोष्ट आहे, मग जा शाळेमध्ये जा. मग ही अशी मदत व्हायला लागली ना. मग त्याच मला विचार आला की अरे विद्यार्थ्यांना जर मी कोडच दिलो तर ते त्यांना मदत करेल. हा कोड आहे सर, काय स्पोकन इंग्लिशचा क्लास लावला आम्ही विद्यार्थ्यांना, पण त्यांना कोडच देता दररोज, त्यांनी त्याच्यासाठीच क्लास अटेंड करायचा का, काही हरकत नाही. ठीक आहे, विद्यार्थी छोटा आहे, त्याला अजून काय गरज काय असते त्याबद्दल माहित नाही. ओके, पण त्यांनी फक्त कोड ऐकण्यासाठी जरी क्लासमध्ये आले आणि हे इंग्रजीतून त्यांच्या मित्राला विचारलं, ओके सो आय वुड लाईक टू आस्क यू अ रिडल, प्लीज आन्सर मी. नाहीतर अरे मी एक कोड विचारतो आणि ते इंग्रजीतून म्हणलं त्यांनी, आणि इंग्रजीतूनच विचारा म्हणून मी तुम्हाला सांगत असतो प्रत्येक वेळी. कोणताही तुमचा मित्र असेल त्याला मराठीतून विचारायचं नाहीच, इंग्रजीतूनच म्हणायचं. इंग्रजीतून दिलंय ना, वाचायचं लिहायचं, इंग्रजीतून विचारायचं सरांना, विद्यार्थ्याला, मित्राला, सगळ्यांना. आणि विचारल्यानंतर इंग्रजीतूनच उत्तर द्यायचं. याच्याने काय होणार, इंग्रजी बोलण्यासाठी कुठे बोलावे सर, त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. एकदा जर तुम्हाला सवय लागली मित्रासोबत, सरांसोबत, सगळ्या घरी आई वडिलांसोबत इंग्रजी बोलण्याची, शब्दाची सवय लागली, नंतर इंग्रजी एकदा सुरुवात केली बोलायला की भीती वाटणार नाही, ऑकवर्ड वाटणार नाही. आता ऑकवर्ड वाटत असेल तुम्हाला इंग्रजी बोलायला, मला पण सुरुवातीला वाटत होतं कोणासमोर बोलण्यासाठी. का? कारण ते वेगळी फिलिंग असते, ते एक्सप्लेन करता येत नाही शब्दामध्ये. तुम्हालाही माहित आहे, तुम्ही माहित नसेल तर आता कोणासमोर जाऊन इंग्रजी बोलायचा प्रयत्न करा, तुम्हाला वेगळं वाटणार. का?
कारण सवय नाही त्या गोष्टीची. कोणत्या गोष्टी सवय नसली की ते वेगळं वाटत असते. म्हणून हे जे छोटे छोटे गोष्टी आहेत याच्यापासून सुरुवात होणार. आता खूप वेळ घेतलेला आहे म्हणून रिडल सांगतो, चिंता करू नका. काही विद्यार्थी म्हणत आहेत सर रिडल रिडल, कोणी तर उत्तर पण देऊन टाकले. ओके, चिंता करू नका, सांगत आहे. ओके, वेट अ मिनिट. यस, आय नो इट्स रिडल टाइम. लिसन, what was the biggest island in the world before the discovery of Australia by Captain Cook? कॅप्टन कुक ने ऑस्ट्रेलियाला डिस्कवर करण्या पहिले जगातला सर्वात मोठा आयलंड कोणता? तर काही विद्यार्थ्यांनी म्हणलं ग्रीनलँड, ओके, आणि आइसलँड. हे दोन असे जमिनीचे भाग आहेत. ग्रीनलँड कसा असेल सांगू शकाल? ग्रीनलँड आणि आइसलँड. काही जणांच्या डोक्यामध्ये विचार आला असेल ग्रीनलँड म्हणजे सगळीकडे असे हिरवं हिरवं गवत आहे, झाडं आहेत, मस्त चांगलं आहे, हो की नाही? आणि आइसलँड म्हणजे सगळीकडे बर्फ आहे. पण तसं नाही. आइसलँड ही अशी जागा आहे जिथं सगळीकडे हिरवं हिरवं गवत आहे, ओके, झाडं आहेत. आणि ग्रीनलँड ही अशी जागा आहे जिथं बर्फच बर्फ आहे. ओके, तशा गोष्टी आहेत बरं का. आता मी कुठे तर ऐकले होते की ते म्हणजे एनिमीज आहेत, दुसरे देश आहेत, त्यांना कन्फ्युज करण्यासाठी तसे नावं ठेवले. पण ते तसे नावं आहेत तशा भागांचे. पण आपलं रिडल ते नाही. रिडल आहे असा जगामधला म्हणजे कॅप्टन कुक ऑस्ट्रेलिया सगळ्यात मोठा आयलंड आहे. त्यांनी जगात सगळ्यात मोठा आयलंड ऑस्ट्रेलिया आहे. त्यांनी सांगण्याच्या पहिले जगामध्ये सगळ्यात मोठा आयलंड कोणता होता? व्हेरी गुड मुलराजे, करेक्ट, बरोबर. संस्कृती चांगला ट्राय केला. भक्ती तुम्ही पण सांगू उत्तर? सांगायचं का? देणार तुम्ही? ओके, विचार करा तुम्ही. 1 मिनिट देतो तुम्हाला, ठीक आहे? आयलंड आनंद, आनंदी आहे ना, आनंदी, सॉरी. बघा म्हणलं होतं की नाही मी विसरणार नाही म्हणून. तिथे सेव्ह केलेलं आहे माझ्याकडे आनंद म्हणून, तरी पण तुम्ही म्हणलं सर नाव आहे म्हणून जाणत आहे. चला, तुम्हाला आता हे पूर्ण दिसत आहे रिडल. 1 मिनिट देतो, विचार करा. जितके तुमच्या मनामध्ये उत्तर येतील तितके टाईप करा, ठीक आहे? फास्ट. ओके, 1 मिनिट हा. हे माईक आहे ना तो लावायचा आहे. ओके, तर मग तुम्ही सर्वांनी वेगवेगळे उत्तर दिलेले आहेत. खूप सोपं आहे. तुम्ही खूप ठिकाणी ऐकलेलं पण असेल, पण सांगतो आता ऐका. ज्यांची मिस्टेक झाली त्यांनी म्हणून कसं खूप सोपं आहे म्हणले, आम्हाला काय समजता, तसं नाही. तुम्ही म्हणणार की अरे हो खरंच, याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. इथे एल येत राहील वाटते. तर काय आहे उत्तर? ऑस्ट्रेलियाचा आहे. आता तो जरी डिस्कवर झाला नसेल तरी त्याच्या पहिले जगामध्ये तोच असेल ना सगळ्यात मोठा, हो की नाही? बघा इथे उत्तर. ओके, दिसला? चला, तर मग आता पुढे याच्यावर मूव्ह करूया. पहिल्यांदा या स्लाइड मध्ये चेंज करू. मला पुन्हा एकदा युज करावाच लागेल ना सेमिनारला पुढच्या. ठीक आहे, ठीक आहे, उत्तर दिसलं, करेक्ट झालं. नाउ लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन, नेक्स्ट पार्ट. पुढचा भाग आहे. तुम्हाला आता मी टू बी सेंटेन्स बद्दल जराशी माहिती देणार आहे. टू बी सेंटेन्स इतके महत्वाचे का असतात? तर तुमच्या सर्वांना शिक्षक बनावं वाटत असते, तुमच्या सर्वांना इंजिनियर बनावं वाटते, डॉक्टर बनावं वाटतो, कलेक्टर बनावं वाटतो, नाहीतर कुणाला विद्यार्थी बनावं वाटत असते, ठीक आहे? म्हणजे वेगवेगळे हे पोझिशन्स आहेत, पद आहेत, काय नाही जॉब पाहिजे. आता मग ही जी जॉब आहे ती जॉब
मी हा आहे हे म्हणण्यासाठी इंग्रजीतून कसं म्हणायचं ते शिकवणार. त्याच्यासोबत वेगवेगळे जॉब्स असतात म्हणून एक स्ट्रक्चर द्यायचं आणि त्याच्यानंतरचा शब्द बनवायचा. म्हणजे असंच हे स्ट्रक्चर सांगणार. तुम्ही आता इथून क्लास एंड झाल्यानंतर 100 वाक्य बनवणार. ठीक आहे. तुम्ही म्हणणार की सर हे माहित आहे मला, पण नाही इतकंच नाही. आतापर्यंत जसा चेंज झाला ना मधी मधी तसा इथे चेंज होणार आहे. तुम्हाला मी आता जर म्हणलो आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे, टीचर हे चेंज करा आणि वेगवेगळे ऑब्जेक्ट लिहून दाखवा बरं, बघूया कसं असते. तुम्ही एक्सपेरिमेंट केला कीच तुम्हाला कळणार मी काय सांगत आहे. हो की नाही. ट्राय करा. मिस्टेक होऊ द्यायची बरं का. मी एक लई महत्वाची गोष्ट सांगत आहे का, मिस्टेक होऊ द्या, चुका होऊ द्या. का? कारण सर्वात मोठी चूक म्हणजे चूक न करणे ही सर्वात मोठी चूक आहे. खूप विद्यार्थी मिस्टेकच करत नाही, चुकाच करत नाही. असं कसं चालणार. क्लास लावता का मग जर तुम्हाला मिस्टेक करायची नाही, चुका करायच्या नाहीत तर. क्लास का लावायचा. क्लास आहे, क्लासमध्ये तुम्ही कसं का जात असता. कारण तुम्हाला 100% माहित आहे की आजूबाजूच्या कोणाला इंग्रजी येतच नाही. हो की नाही. आता सांगा तुम्ही ज्या ग्रुपमध्ये त्याच्यामध्ये किती 100 200, एका ग्रुपमध्ये 20 विद्यार्थी आहेत. ओके, एकामध्ये 100 आहेत असे याच्यामध्ये आहेत. सांगा त्यामधल्या कोणत्या तर एका विद्यार्थ्याला इंग्रजी येते का. येत नाही. कारण त्यांनी येत नाही म्हणून तर पैसे भरले ना. मग तेच म्हणायचंय मला की तुम्ही मिस्टेक करायला घाबरता कस का. घाबरायचं तिथे ज्यावेळी तुम्हाला वाटणार की अरे दुसऱ्याला इंग्रजी येईल पण क्लासमध्ये कोणाला येत नाही ना. आता बाहेर भीती वाटते कारण कोणाला येऊ शकते. माझ्यासारखा कोणी निघाला तर सगळे छोटे दिसत आहेत माझ्याच वयाचे, पण मला येते ना. कुणी विचारलं तर हा तर तुम्ही म्हणाल सर तुम्हाला येते पण मला पैसे दिलेले आहेत ना, मी जर तुम्हाला भांडायला लागलं तर निघून जाशाल तुम्ही, मी का भांडेल. मग चिंता करायची नाही, घाबरायचं नाही, मिस्टेक करायची. कारण आता केलेली मिस्टेक तुम्हाला परवडणार. एक्झाम मध्ये केलेली नाही, इंटरव्ह्यू मध्ये नाही. नंतर खूप रडणे येणार, नंतर खूप नाराज होणार, नंतर वाटणार की अरे कुठे तुम्ही पॅरेंट्स मिटिंगला जा तिथे तुम्हाला इंग्रजी बोलता आलं नाही, तुम्हाला किती खराब वाटणार. नाही हे बाकीचे इंग्रजी बोलत आहेत मला बोलता नाही काय तितकं मनावर येत नाही, पण जरासं मध्ये खराब वाटत असते की अरे हे चुकीचं आहे. मुलाला हे सांगायचं होतं समजून, इथून मग तिकडं शिक्षकाकडे जावं लागते, या शिक्षकांना विचारावं लागते वेळ आहे का, यांना जायचं त्यांच्याकडे जायचं. स्वतःलाच माहित असलं तर लगेच त्याला तिथं मदत करता येते. विद्यार्थी अभ्यास करत आहे की नाही ते चेक करता येत असतो. विद्यार्थ्यासोबत तुम्हाला अभ्यास करता येत असतो. मी त्याची गोष्ट सांगली, तुम्ही आई वडील आहात, मुलाला घेऊन बसा. मुलगा बाजूला बसलेला आहे, खेळत आहे, झोपत आहे, त्याचा अभ्यास करत आहे दुसऱ्या विषयाचा. त्याला म्हणा बाबा इकडे 1 मिनिट माझ्यासोबत बस. कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असेल, कारण इंग्रजी खूप महत्वाचे आहे. सायन्स आहे तो इंग्रजीतून लिहिला आहे त्याचा विषय, मॅथमॅटिक्स आहे तो इंग्रजीतून लिहिला आहे, तो एक्झाम मध्ये गेला क्वेश्चन वाचत आहे, तो समजण्यासाठी त्याला 1 मिनिट लागत असेल. चांगली इंग्रजी येत असेल तर अर्ध्या मिनिटात समजून येणार. हो की नाही. मग तो विषय तुमचा सायन्स कितीही पक्का असो, पण जर क्वेश्चनच समजून येत नसेल, त्या क्वेश्चन मध्ये काय ना काय असं गोंधळ करून टाकला, इंग्रजीचे शब्द असतात ना इकडलं इकडं, काय ना काय तो गोंधळ केला असेल, मग तो लगेच क्वेश्चन समजत नाही की इथे करायचं नाही म्हणले की करायचं आहे म्हणलं, इथे ही गोष्ट आहे म्हणली की नाही म्हणली, नाही त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीबद्दल सांगलेलं आहे इकडे, स्ट्रक्चर्स आहेत कोणकोणते ते त्यांना कळतच नसतात. मग 1-2 मिनिट होतो, मग कळतो अरे हे आहे का, हे तर वाचलो होतो, मग उत्तर क्लिक करतात. पण त्या 1-2 मिनिटांमध्ये कोणत्या विद्यार्थ्याने 2-3 क्वेश्चन दुसरे सॉल्व्ह केलेले असतात. ती स्पीड कशावर डिपेंड आहे तर तुम्हाला इंग्रजी लँग्वेज कळते की नाही, समजणे कॅपॅसिटी किती आहे तुमची ती लँग्वेज समजण्याची. ओके. आणि इंग्रजीतून पेपर जास्तीत जास्त काढत असतात आणि त्याच्या मागचं कारण पण हेच आहे की अरे तुम्हाला एक जॉब पाहिजे, त्या लेवलची जॉब पाहिजे, तर मग त्याच्यासाठी रिक्वायरमेंट्स आम्ही दिलेले आहेत की तुम्हाला इंग्रजी आली पाहिजे. ही एक लँग्वेज आहे आणि तितकी जास्त अवघड नाही बरं का. इंग्रजी भाषा अवघड नाही तुम्ही म्हणत असाल सर आहे, पण नाही. माझा बाप अमेरिकेचा, माय लंडनची नाही. ओके, दोन्ही इथलेच आहेत. मी पण सेमी मध्ये शिकलेला आहे. माझे वडील जरी आहे ना इंग्रजी शिक्षक असले तरी पण त्यांनी मला स्पेशल कधी शिकवलेलं नाही. कधी असं झालं नाही की घरी बसून नाही हे असं असं कर, याचे शब्द पाठ कर, कधीच झालं नाही. ओके. मी एक गोष्ट विद्यार्थ्यांना सांगतो, माझ्या वडिलांसोबत शब्द पाठ करत होतो, ते एकदाच घडलं बरं का. ती म्हणत असाल वा सर मस्त होतं, तुम्हाला वडील मदत करत होते. ते मोजून मला 6 ते 7 वेळेस घडलं. त्याच्यानंतर कधी विचारलं नाही वडिलांनी. मी कसा इंग्रजी शिकलो मग, त्यांनी ज्यावेळी क्लास घेत होते त्यावेळी बाकीचे जे विद्यार्थी होते त्यांच्यामध्ये जाऊन बसत होतो, त्यांच्यामध्ये बसायचं, क्लास करायचा. ओके. त्याच्यामध्ये माझं काही मोठं पण नाही, बाकी सगळ्यांना इंग्रजी येते. ओके, असं काही मी एकटाच नाही. ठीक आहे. मी फक्त सांगत आहे की मी जे क्लासमध्ये शिकवणार त्याचाच यूज करून मी इंग्रजी बोलत आहे, ते तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे सर्व काही गोष्टी सांगलेल्या आहेत. ओके. आता लिहिले का आय एम टीचर वरचे ऑब्जेक्ट वेगवेगळे नाही, इतका वेळ कस का दिला मग मी. थांबा, हे तुम्ही जे वाक्य लिहिले ना मोलराजे
ते बाकीच्या विद्यार्थ्यांना जर असं पाठवतो. कारण कोणत्या कोणत्या ग्रुपमध्ये म्हणतात की सर बाकीचे टाईपच करत नाहीत, मी काय टाईप करू. सकीन नांबेने पण टाईप केलाय आणि तो खूप जास्त टाईप केले. इथे सेमिनारच्या ग्रुपमध्ये पण पाठवलं. तुम्हाला हे कळणार, तुम्ही म्हणणार की सर विद्यार्थी टाईप करत आहेत कुठे, आम्हाला ग्रुपमध्ये दिसत नसेल. आता सेंड करू बघा. तर दोन वेगवेगळे ग्रुप आहेत त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नव्हते. तर आता तुम्ही इथे बघू शकता ऑप्शन्स मध्ये काय केलेलं आहे. आय एम अ टीचर, आय एम अन इंजिनियर, आय एम अ स्टुडंट, आय एम अ सायंटिस्ट, आय एम अ सिंगर, आय एम अ रनर, आय एम अ स्विमर. त्याच्यासोबत या विद्यार्थ्यांनी लिहिलं आहे आय एम अ डॉक्टर, आय एम अ सिंगर, आय एम अ क्रिकेट प्लेअर, आय एम अ टीचर, आय एम अ पोलीस, आय एम पोलीसमॅन, आय एम अ कलेक्टर, आय एम अ रनर, आय एम आर्मी, आय एम अन आर्मी मॅन, आय एम अ स्विमर, स्विमिंग नाही स्विमर, आय एम अ लॉयर, आय एम अ स्टुडंट, आय एम अ फार्मर, आय एम अ सायंटिस्ट, आय एम अन इंजिनियर. असे वेगवेगळे शब्द लिहिले मला माहित आहे, पण मला सांगा तुम्ही सगळे इथे पोझिशनच का लिहिले. मी तुम्हाला म्हणलो काय इथे जागा पोझिशन लिहा म्हणून, नाही. मी काय म्हणलो आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे. अ टीचर हे जे ऑब्जेक्ट आहे त्या ठिकाणी वेगवेगळे दुसरे ऑब्जेक्ट लिहा. मग या ठिकाणी तुम्ही असं वाक्य का बनवलं नाही एकाने पण. आय एम हॅप्पी, मी आनंदी आहे. आय एम सॅड, मी दुःखी आहे. आय एम अँग्री, मी रागात आहे. असं वाक्य का बनवलं नाही. माहित नव्हतं का, कधी म्हणलं नाही का तुम्ही आय एम हॅप्पी, मी आनंदी आहे म्हणून. शी इज सॅड, ती दुःखी आहे. अवघड आहे का. हॅप्पी आनंदी, सॅड दुःखी, अँग्री रागात. हे शब्द माहित नव्हते तुम्हाला, माहित होते. मग का लिहिले नाही. सर तसा विचार चालला नाही डोक्यामध्ये. ज्यांनी टाईपही केलं नाही पण वाक्य मनातल्या मनात म्हणले, तुमच्या डोक्यात हा विचार आला नाही का. कारण ते तसं विचार करण्याची आपली जे लॉजिक आहे ना डोक्यामध्ये, ज्या पद्धतीने तुम्ही विचार करत असता ते तसं अभ्यासक्रम आतापर्यंत तुम्हाला दिलाच नाही. तुम्हाला म्हणलं जे पुढे दिसते तेच लिहायचं, जे पुढे आहे त्याचनुसार अभ्यास करायचा. ओके, जे आहे त्याचाच नुसार अभ्यास करायचा. असं वेगळं काय ना काहीतरी करायचं आपण विचारच केला नाही. त्याच्यामुळे हे जे दिसलं टीचर पोझिशन आहे, जागा आहे, मग तसेच आपण शब्द लिहायचे. इतके लिहिले तुम्ही, पण जर असे इमोशन्स ऍड केले त्याच्यामध्ये तर अजून तुमचे शब्द वाढले असते, वाक्य वाढले असते, हो की नाही. मग अशा गोष्टी मी तुम्हाला वेगवेगळे आयडियाज देत असतो क्लासमध्ये. ठीक आहे, मग जे दिसते ते करायचं नाही का सर. करा ना. दोन्हीकडून बोलतो मी काय एकीकडून बोलत नाही. ओके, मग जे दिसते ते करायचं म्हणजे काय. तर बघा एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. आय कॅन प्ले हे वाक्य शिकवलं ना मी तुम्हाला, त्याच्यातनुसार एक गोष्ट सांगणार आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थी आता क्लास करत आहेत झोपेत असेल लगेच पाणी मारा तोंडावर. ओके, हे वाक्य सांगले त्याच्यानंतर एक गोष्ट पण सांगणार आहे. 2 गोष्टी सांगणार आहे आज क्लासमध्ये, पण शेवटपर्यंत बघायचं. गोष्ट ऐका वाटते ना तुम्हाला. ठीक आहे, तर मी तुम्हाला आता म्हणत होतो जे दिसते ते करायचं नाही का. करा, जे दिसते त्याच्यावरच वाक्य बनवा. ओके, आतापर्यंत जे शाळेत शिकल्यात ते चुकीचंही नाही, पण त्याचा यूज करायला पाहिजे. यूज करायला पाहिजे म्हणजे काय. तुमच्या घरात दरवाजा आहे, तो बघा त्याच्याकडे, दरवाजाकडे बघा, माझ्याकडे नाही. ओके, दिसला. कोणत्या कलरचा आहे टाईप करा एकदा. केलं का टाईप. ओके, कलर टाईप केला. हाईट माहित नाही पण दिसत आहे. ओके, ठीक आहे. चांगले चांगले कलरचे दरवाजे आहेत. आता जास्त काही माहिती विचारणार नाही, नाहीतर उद्या पेपरामध्ये माहिती येणार. न्यायमूर्ती सर एक ऑनलाईन क्लासेस घेत असतात, त्यांच्या ग्रुपचा व्हॉट्सअप ग्रुपचा यूज करून चोराने चोरी केली म्हणून. हो की नाही. तर दरवाजा आहे, त्यावर वाक्य बनवू शकाल तुम्ही. कसे. मी दरवाजा बंद करतो, आय क्लोज द डोअर. करेक्ट, आय क्लोज द डोअर. मी दरवाजा बंद करतो. मी दरवाजा उघडतो, आय ओपन द डोअर. आय ओपन द डोअर. मी दरवाजा कापतो, आय कट द डोअर. मी दरवाजा जाळतो, आय बर्न द डोअर. मी दरवाजा विकत घेतो, आय बाय द डोअर. मी दरवाजा विकतो, आय सेल द डोअर. अरे बनवा ना वाक्य, कोणाचाही दरवाजा असो विकून टाका. पप्पाचा दरवाजा आहे, वाक्य बनवायला काय जाते तुम्हाला. बनले की नाही वाक्य. दरवाजा इथेच होता ना, किती वर्ष झालं होता, इथेच आहे. कुठे चालला का तो निघून. नाही, वाक्य का बनले नाही. तो डोक्यातला आयडिया आहे तुमचा. म्हणजे जे गोष्ट आहे त्याच्यावर वाक्य बनवा. मग मी अशी वाक्य शिकवलं लगेच वाक्य बनवायचे. आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे. आय एम अ डोअर, मी दरवाजा आहे. यू आर डोअर, तू दरवाजा आहेस. यू आर डोअर, तुम्ही दरवाजा. ही इज डोअर, तू दरवाजा आहे. डोअर म्हणू नका बरं का, डोअर म्हणा. ओके,
तर इथे तुम्हाला काय ध्यानात येणार, मी दरवाजा आहे हे नाही, तर तुम्हाला आय एम, यू आर, ही शी इज, इट इज, वी आर, दे आर, बॉईज आर, कोणासोबत एम इज आर यूज करायचा, सब्जेक्ट व अग्रीमेंट पार्ट होणार. मोठा चॅप्टर आहे, तुम्हाला नंतर सांगणार, पण आता आयडिया देत आहे, टेक्निक देत आहे, तुम्ही कोणत्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची आणि कोणत्या गोष्टी मी क्लासमध्ये शिकवत असतो त्याबद्दल. आय एम टीचर म्हणजे मी शिक्षक आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही बदल काय करू शकता, आय एम इंजिनियर, आय एम अ स्टुडंट, आय एम अ सायंटिस्ट, आय एम अ सिंगर, आय एम अ रनर, आय एम अ स्विमर. हे फक्त तुम्हाला टीचरच्या ठिकाणी द्यायचे आणि 6 वाक्य बनवतात. काही बदल आहे का, आय एम मध्ये बदल आहे, फुल स्टॉप मध्ये बदल आहे, काहीच नाही बदल, कुठेच बदल नाही. हा, कुठे एच ॲन बनत असते, आय एम ॲन इंजिनियर, ते आर्टिकल मधला भाग झाला, पण तुम्ही वाक्य बनवले की नाही, हो बनवले. मग असे वेगवेगळे वाक्य बनले, स्ट्रक्चर मध्ये काही मिस्टेक झाले नाही. मग इतक्या सोपा हा इंग्रजीचा भाग आहे, तुम्हाला ती पद्धत माहित नव्हती. इंग्रजी भाषा अवघड नाही, ती शिकण्याची पद्धत, ती शिकवण्याची पद्धत अवघड होती, म्हणून इंग्रजी भाषा अवघड वाटली. आतापर्यंत तुम्ही पुस्तकामध्ये बघल्या तुमच्या शाळेच्या, तर त्याच्यात दिलेल्या राजा राणीच्या गोष्टी. तुमच्या आयुष्यात कोण राजा राणी आहे, तुम्हीच घरचे राजे, हो की नाही, दुसरं कोण आहे, कोणीच नाही. मग ते तुम्ही रिलेट करू शकत नाही, ते लगेच यूज करू शकत नाही. ते इंग्रजी बोलायची कशी त्याच्याबद्दल काहीच दिलं नाही पुस्तकामध्ये. ओके, स्पोकन आणि ग्रामर हा 2 भाग असला पाहिजे. तर धडे आहेत आणि ग्रामर आहे. ग्रामरमध्ये बी ग्रामर नीट शिकवलं जात नसतो, आणि धड्यांमध्ये धडे वाचायचे, म्हणायचे, त्यांना सॉल्व्ह करायचं. रायटिंग स्किलचाच भाग आहे भरून. जे रिअल स्किल्स आहेत, इंटरव्ह्यू साठी लागतात, स्पीचेस साठी लागत असतात, पुढे जाऊन इंग्रजी बोलण्यासाठी लागत असतात, जे रिअल लाईफ मध्ये यूज आहे, त्याच्याबद्दल कधी भर दिला जात नसतो. ओके, आणि मग तसे शब्द सरांच्या पुस्तकामध्ये आहेत. काय इंग्रजी बोलता येत नाही, बिनधास्त इंग्रजी बोला, अशी इंग्रजी शिका. याच्या स्टार्टिंगला दिलेले आहे, ज्यांना म्हणता आपण काय म्हणता, आठवलं, डेली यूज सेंटेन्सेस. कोणी नवीन असेल त्यांना माहित नसेल, जुन्यांना आठवलं असेल, त्यांना म्हणत असतात डेली यूज सेंटेन्सेस. दररोजच्या उपयोगाचे वाक्य कोणत्या पुस्तकात इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणून लिहिले आहे. ते शब्द काय असतात, तर ते शब्द आहेत आत या, हे घ्या, तिकडे जा, बसा, उभा टाका. हे शब्द आहेत, तुम्हाला इंग्रजीतून येतात. ओके, आत याला काय म्हणतात, कमी. तिकडे जा, गो देअर, करेक्ट, बरोबर आहे. दरवाजा आहे, दरवाजा लावा, क्लोज द डोर, करेक्ट. दरवाजा आहे ना, दरवाजा लावल्यानंतर त्याला कडी बी असते, कडी लावा. काय झालं, कडीला शब्द आठवत नाही. लॉक, लॉक म्हणजे कुलूप, कडी लावा. लॅच, कडीला शब्द आहे लॅच, लॅच द डोर. आणि आशे जे तुम्हाला जमलं नाही, सोपे आहे, मराठीमध्ये लगेच म्हणता कडी लावून म्हणतात. इंग्रजी बोलताना अवघड येते, अडचण येत असते. असे जे शब्द आहेत ना, तशी हजारो शब्द पुस्तकात दिले आहेत आणि मी दररोज सांगत असतो. जे इम्परेटिव्ह डिक्शनरीचा भाग आहे, तुम्ही विद्यार्थी म्हणत असाल सर कुठे 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 नोट्स पाठवलेले आहेत, त्याच्यामध्ये डिक्शनरीचा भाग बघा, त्याच्यामध्ये दिलेला आहे. डिक्शनरी शब्द आहेत, इम्परेटिव्ह सेंटेन्स आहेत. इम्परेटिव्ह सेंटेन्सवर तुमचा एक वेगळा स्पेशल व्हिडिओ आहे युट्यूबवर, तो बघा. त्याच्यात पाठ कसे करायचे, सोप्या पद्धतीने कसे पाठ करायचे ते समजून सांगलेलं आहे. अशी खूप काय, असा खूप भाग आहे इंग्रजीचा, जो खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकता येत असतो. जसेही वेगवेगळे पोझिशन्स बदला, आता इमोशन सांगले, इमोशन बदला, असे वेगवेगळे भाग आहे. काही तितके अवघड नाही इंग्रजी. जसं सांगलो मी, शिकण्याची पद्धत अवघड होती म्हणून तुम्हाला अवघड वाटले. तर तुम्हाला पोझिशन्स कळाले, तर वाक्य बनले. आय एम एन इंजिनियर, अँड लागलेला आहे कारण ई पासून सुरुवात झाली, उच्चार मध्ये पण ई आहे म्हणून. आय एम अ स्टुडंट, आय एम अ सायंटिस्ट, आय एम अ सिंगर, आय एम अ रनर, आय एम अ स्विमर. आय एम टीचर म्हणजे मी शिक्षक आहे, आय एम इंजिनियर म्हणजे मी इंजिनियर आहे, आय एम स्टुडंट म्हणजे मी विद्यार्थी आहे, आय एम सायंटिस्ट म्हणजे मी वैज्ञानिक आहे, आय एम सिंगर म्हणजे मी गायक आहे, आय एम रनर म्हणजे मी रनर आहे, ओके धावू आहे, आय एम स्विमर म्हणजे मी होणार आहे. हे कळाले. आता याच्यानंतर इमोशन्स कडे बघा. आता इमोशन्स जे माणूस हा जो प्राणी आहे त्याचा सगळ्यात महत्वाचे, बिकॉज ह्युमन्स आर नॉट इंटेलेक्च्युअल अॅनिमल्स, दे आर इमोशनल अॅनिमल्स. ओके, अॅनिमल म्हणले की जरासं वेगळं वाटत असते, हो की नाही. पण माणूस हा कसा प्राणी आहे, तो असा म्हणजे इंटेलेक्ट नाही, हुशार नाही, तो इमोशनल प्राणी आहे. म्हणून इमोशन्स खूप महत्वाचे आहेत, जे आपण दररोज यूज करत असतो. मी हसत आहे, आनंदी आहे, मी सिरियस झालो, वेगवेगळे आहेत, मी रागात आहे, ओके मी दुःखी आहे, वेगवेगळे इमोशन्स असतात. त्यासाठी शब्द तुम्हाला माहित आहेत. हॅप्पी, हंग्री भूक लागली, स्लीपी झोप येत आहे, कोल्ड थंडी वाजत आहे, हॉट गरम आहे, सॅड दुःखी आहे. ओके, वेगवेगळे इमोशन्स आहेत. पण तेच तुम्ही वाक्यामध्ये यूज करता का? मी आनंदी आहे, आय एम हॅप्पी.
अ टीचरच्या ठिकाणीच हॅपी यूज केलं, दुसरं काहीच बदल केलं नाही. किती सोपं आहे. आय एम हॅपी, आय एम हंग्री, आय एम स्लीपी, आय एम कोल्ड, आय एम हॉट, आय एम सॅड, आय एम एक्साइटेड, आय एम टायर्ड, आय एम थर्स्टी, आय एम ब्रेव्ह. लगेच इथं तुम्ही लगेच 10 वाक्य बनवले. काही वेळ लागला का? हे शब्द माहित नव्हते का? शब्द माहित होते, हे माहित होतं. काय माहित नव्हती? रचना माहित नव्हती. आणि अशा मी तुम्हाला रचना शिकवत असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी बोलता येते, पण तुम्हाला याचा यूज करावा लागणार बरं का विद्यार्थ्यांनो. आता सांगतो, जराशा विद्यार्थ्यांनी बॅच कंप्लीट केलेला आहे, पण त्यांना अडचण येते का? का तुम्ही त्याचा यूज केला नाही. सराव करावा लागणार. एका तासाने इंग्रजी येत नाही. मी प्रत्येक क्लासमध्ये खूप समजून सांगत असतो, खूप मोटिवेशन देत असतो. का? ते एका तासासाठी नाही, 23 जे तास आहेत ना त्यासाठी, 23 तासासाठी. तर मग ते एक तास सोडून बाकीचे जे 23 तास आहेत त्यामध्ये तुम्ही अभ्यास करा, म्हणून मी सांगत असतो. ठीक आहे. म्हणून याचा यूज करायचा. ज्या प्रत्येक टेक्निक सांगत आहे या सेमिनारमध्ये त्या सर्वांचा यूज करायचा. आता हे जर तुम्हाला कळालं असेल तर एक गोष्ट सांगणार मी. गोष्ट जर ऐकायची असेल तर इट्स स्टोरी टाइम म्हणून टाईप करा. ओके, फास्ट, लवकर, इट्स स्टोरी टाइम म्हणून टाईप करा. ओके, पाणी पितो. तुम्ही विचार केला असेल सर गायब झाले ना, आली की बॉटल धरूनच आले. आता बोलू नाहीत का? माझ्या काहीच प्रॉब्लेम नाही. नाव लेट्स लिसन टू द स्टोरी. चित्र कोणाचं आहे ते नाव माहिती आहे तुम्हाला? माहित असेल, कोण विसरणार? गॉड ऑफ क्रिकेट, राईट. भारतामध्ये तर कोणी विसरणारच नाही, हे तर आपल्या सर्वांना माहितच आहे. तर यांच्यात आयुष्याची गोष्ट आहे जे त्यांच्यासोबत रिअल झाली होती. त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगले. एक मिनिट हा. यस, इट्स स्टोरी टाइम. तर मग काय झालं माहितीये का? तर मी पहिल्यांदा इंग्रजीतून जरासा भाग सांगणार, त्याला मराठीतून समजून सांगणार. म्हणून ध्यान देऊ नये का? सो दिस स्टोरी इज अबाउट सचिन तेंडुलकर. Sachin is one of the top cricketers of the world. One day, a young amateur cricketer came to him and told that he admired Sachin's skills as a cricketer. सचिन हा जगातला वन ऑफ द सगळ्यात चांगला आहे ना प्लेअर आहे. आता वन ऑफ द म्हणलो पण सगळ्यात चांगलाच म्हणलो, हो की नाही? कारण मला म्हणायचं आहे सर्वात चांगला प्लेअर आहे. एका दिवशी काय झालं, सचिन असाच बसला होता, त्याच्याकडे एक मुलगा आला, एक लहान मुलगा आला ज्याला आहे ना क्रिकेटर बनायचं होतं भविष्यात. तो सचिनकडे गेला आणि म्हणला की मला तुमच्यासारखाच क्रिकेटर बनायचं आहे. द यंग मॅन सेड, आय विश आय कुड प्ले लाईक यू अँड आय वुड गिव्ह एनिथिंग टू बी ॲज गुड ॲज यू. सचिन स्माइल्ड अँड सेड, यंग मॅन, आय डोंट थिंक यू वुड मेक युअर विश. इफ यू न्यू यू हॅव टू बी ॲट द नेट्स ॲट 5 PM एव्हरी डे. तर लहान मुलगा म्हणला की सचिन, सर मला तुमच्यासारखं बनायचं आहे आणि तुमच्यासारखं बनण्यासाठी मी काही पण देण्यासाठी तयार आहे. तसं म्हणल्यानंतर सचिन त्याच्याकडे स्मित हास्य दिला आणि त्याला म्हणला, मुला बघ, तुला जर माहित असतं की माझ्यासारखं बनण्यासाठी काय काय करावं लागते तर तू माझ्यासारखं बनण्याची इच्छा केला नसतास बरं का. तुला जर माहित असतं की सकाळी 5 वाजता तुला नेटवर क्रिकेट खेळायची जी नेट असते तिथं ये, तुला उपस्थित राहावं लागते. 5 वाजता उपस्थित राहावं लागणार म्हणजे 4:03 ला सुटावं लागणार, हो की नाही? आणि ते पण दररोज, एका दिवशी नाही. ट्रेन असली 5 ला तर आपण परेशान होता. पप्पा म्हणतात संध्याकाळी, अरे लवकर झोप, उद्या ट्रेन आहे तुझी 5 वाजता. ठीक आहे, चल चल ओट 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 लवकर लवकर. मला काय गडे सकाळी ट्रेन कसं काय, संध्याकाळी काय झालं असते. ओके,
एका दिवशी असलं तर इतकी परेशान आहे, त्याला दररोज उठावं लागते. पण तेवढंच नाही, डू वॉर्म अप एक्सरसाइजेस, रन 200 राउंड्स ऑन द ग्राउंड रिगरसली, देन हिट 1000 क्रिकेट बॉल्स until your hand hurts, then take a break to club house, massage your hands. सकाळी गेल्यानंतर वॉर्मअप करायचा, डायरेक्ट व्यायाम करायचा नाही. जे व्यायाम करत असतात त्यांना सांगतो मी, लगेच कारण का जिम मध्ये जाऊन व्यायाम करायचा नाही, वॉर्मअप करायचा, नाही तर मसल्स इथे त्रास व्हायला लागतो. पण सकाळी जाऊन वॉर्मअप करायचा, नंतर 200 राऊंड्स पळायचं ग्राउंडवर. पण असं पळायचं नाही, हे जॉगिंग करता जराशांना बघतो मी सकाळी मस्त म्हणजे जॉगिंग करता, तसं नाही, जोर जोराने रिगरसली पळायचं, जितका दम आहे जितकी ताकद आहे तितकी लावून पळायचं. नंतर 1000 बॉल्स असतात त्यांना हिट करायचं. एक बॉलला मारा जोराने. ऊस कधी तोडल्या का तुम्ही खाण्यासाठी? मी एकदा जोराने मारलो, हात असा थरथर केला, लागते ना. ओके, तुम्हाला माहिती आहे ना कोणत्या गोष्टी असं सनगन मारा, तुमच्या हाताला जरा असं ते इम्पॅक्ट असतो, तो लागत असतो. मग 1000 बॉलला मारल्यानंतर हात दुखत होते त्याचे खूप, असे हात दुखल्यानंतर जरा 1000 बॉलला मारायचं, नंतर हात दुखल्यानंतर क्लब हाऊस मध्ये यायचं, हाताला मसाज करायचे. दुखत असतात कधी कधी हात दुखून आहे ना, लिहून बोट दुखते, बोट दुखले की असं करत होत नाही. ठीक आहे, त्याचप्रमाणे बॅटला मोर हात दुखतात, मग ते असं हाताला जराशी मसाज करायची. पण मसाज केल्यानंतर मग आता इतकं व्यायाम इथे केलं आहे, मग आंघोळ इथे करून जरासा आराम करायचं, हो की नाही. नो, अगेन कम बॅक टू द प्रॅक्टिस नेक्स्ट to hit another 1000 balls. That is what you need to do every day to be what I am today. Do you now wish to be like me? Are you willing to put in such a hard work to succeed? आणि पुन्हा एकदा जा, नेटवर जायचं, पुन्हा अजून दुसऱ्या 1000 बॉलला मारायचं. आणि कधीपर्यंत करत राहावं लागणार? तर त्याला त्या दिवसापर्यंत ज्यावेळी तो मुलगा बोलत आहे त्याला दररोज तो करतो. ओके, जोपर्यंत रिटायर होत नाही तोपर्यंत दररोज करत राहावं लागते तुम्हाला. इतकी मेहनत करण्यासाठी तयार आहात का? मगच तुम्ही सचिन तेंडुलकर सारखे बनू शकता की त्यांनी सांगलेलं आहे आणि तू त्याचं करण्यासाठी तयार आहेस का. एक सक्सेस प्रिन्सिपल आपल्याला या गोष्टीमधून कळत असतो, जो आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, विच इज मोस्ट इम्पॉर्टंट इन स्पोकन इंग्लिश. एव्हरी सक्सेसफुल मॅन हॅव टू पे अ प्राइस. ही ओनली नोज अबाउट ऑल द सॅक्रिफाइसेस अँड हर्ट्स he has endured to achieve success. We admire successful people and wish to become like them, but we don't want to accept challenges and hard work they had to go through. तेव्हा सक्सेस प्रिन्सिपल काय आहे ते मराठीतून समजून सांगतो. आणि जराशी मला दोन माणसांची नावं आठवली. सचिन तेंडुलकर सोबतच दुसरे 2 माणसं आहेत, त्यांचा मी एक इंटरव्ह्यू बघला होता, त्यामधल्या जराशी माहिती सांगतो. हे खूप महत्वाचं आहे बरं का, इंग्रजी बोलायची असेल तर हे विसरायचंच नाही, कारण या 2 गोष्टी खूप इंटरलिंक्ड आहे. तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स इन इफ यू वॉन्ट टू स्पीक इंग्लिश. जर इंग्रजी बोलायची असेल तर प्रॅक्टिस करावं लागणारच. कारण जर तुम्हाला सायकल शिकायची असेल तर किती पुस्तक वाचा, तुम्हाला सायकल शिकता येणार नाही, सायकल चालवता येणार नाही. सायकल चालण्यासाठी काय करावं लागणार? जाऊन सायकलवर बसा, ट्राय करा, पडा, पुन्हा उठा, सायकल चालवा, हो की नाही. किती पुस्तकं वाचून सायकल चालवता येईल का? नाही. सायकलवर बसावंच लागणार, ट्राय करावंच लागणार, प्रॅक्टिकल करावं लागणार. इंग्रजी बोलायची तर किती वाचून काय फायदा असणार आहे? ते डोक्यामध्ये आता खूप काही आलेलं आहे, त्याचा यूज करायला लागा, बोलायला लागा. जोपर्यंत बोलणार नाही, जोपर्यंत प्रयत्न करणार नाही, प्रॅक्टिस करणार नाही, तोपर्यंत जमणार नाही. हा, जाऊन मी दिवसभर इंग्रजी बोलणार तसं नाही. प्रॅक्टिस करा, बोलण्याची प्रॅक्टिस करा, मोठ्याने बोलण्याची प्रॅक्टिस करा, मग तुम्हाला ते मदत करणार. ठीक आहे. आणि खूप काही सक्सेसफुल माणसं झाले आहेत, आपल्याला वाटते त्यांच्यासारखं मी बनावं, पण त्यांनी जे प्रयत्न केलं ते तसं नाही. ओके, तुम्हाला फुटबॉल माहित आहे. ओके, इथे फोटो मिळेल का मला? नाही, राहू दे, फोटो तर मिळणार नाही. पण तुम्हाला फुटबॉल माहित आहे, त्याच्यामध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो आहे. ओके, खूप फेमस आहे जगामध्ये पूर्ण. त्याचा एक इंटरव्ह्यू बघला होतो मी. त्यांनी त्या इंटरव्ह्यू मध्ये सांगले की त्यांना एक प्रश्न विचारला की तुमच्यासारखा फुटबॉलर बनण्यासाठी काय करावं लागणार? त्यांनी म्हणलं, काय करावं लागणार? तुमच्या समोर मी मॅप दिलेला आहे, तुमच्या समोर मी माझा टाइम टेबल सर्व काही मॅप दिला, सुरुवातीपासून माझ्यापर्यंत बनण्याचं कसं बनायचं सर्व मॅप दिलेला आहे, तो नकाशा दिला, बना. त्याने म्हणले, पण तितकी मेहनत करण्यासाठी तयार आहे का? तितकं डिसिप्लिन ठेवण्यासाठी तयार आहेत का? लता मंगेशकरचा पण एक मी व्हिडिओ बघला, त्यांच्यामध्ये त्यांनी सांगलं, पुढचा जन्म नाही मिळाला तर चांगला, पण पुढचा जन्म जर मिळालाच तर मला लता मंगेशकर बनायचं नाही, असं त्यांनी का म्हणलं असेल? कारण त्यांना माहित आहे की किती तासन तास त्यांनी गाणे म्हणत होते त्यावेळी, तासन तास. आता मी जर अशा वेळ बोललो तर मला गळा दुखत असतो, त्यापासून मला कळते की किती त्रास होत असतो. इतकी मेहनत करत असतात, त्यामुळे त्यांनी म्हणतात की खूप मेहनत करावं लागते हे बनण्यासाठी. इंग्रजी बोलण्यासाठी पण आहे, तितकी जास्त नसेल, ओके, तितकी जास्त नाही, पण आहे. म्हणजे जर तुम्हाला अडचण येत असेल तर असा विचार करून का लई इंग्रजी अवघड आहे. अडचण येते कारण तुम्ही प्रोग्रेस करता, कारण काय तर
वाक्य बनवले, वाक्य बनण्यापासून आज एक वाक्य नवीन शिकलेलं आहे त्यापासून दुसरे वाक्य बनवता अडचण येत आहे, आनंदी व्हा की अरे काही ना काही प्रोग्रेस झाली. काल मला अडचण आली नाही कारण काल प्रयत्नच केला नाही ना. आज अडचण आलेली आहे कारण प्रयत्न केलेला आहे, वाक्य बनवलेलं आहे. मला परवाच्या दिवशी हे वाक्य चांगल्या पद्धतीने म्हणता येणार, त्याच्यानंतरच्या दिवशी अजून चांगल्या पद्धतीने, एका महिन्याच्या नंतर हे वाक्य पाठच होऊन जाणार, मी कधी यूज करू शकणार याचा आनंद ठेवा. कारण याच्या पहिले 1 महिन्या पहिले तुम्हाला काय बोलता आलं का? नाही. त्यावेळी ठरवलं इंग्रजी बोलायचं, पण आज बोलता येईल का? ते बी नाही. याच्यानंतर 1 महिन्या पहिले तुम्हाला एक जरी वाक्य बोलता आलं तर तुम्हाला आनंद ठेवता येणार ना. कारण काय सांगतो माहिती आहे का, एक ट्रिक सांगतो तुम्हाला. स्पोकन इंग्लिश अकरा असं आहे, इंग्रजी बोलणे तुमचं भविष्य, हे याच्यावर माझं भविष्य डिपेंड आहे. तरी पण एक सांगतो कसं असते, मला इंग्रजी बोलता येते, कोणतं सेमिनार राहिलं, स्पीचेसला गेलं तर मी इंग्रजीतून बोलत नाही. मग दुसऱ्यांना कसं माहिती आहे इंग्रजीतून बोलता म्हणून? त्याच्यामध्ये जर 100 वाक्य बोलत असेल तर त्यामध्ये मोजून मी 5 ते 6 वाक्य इंग्रजीतले बोलतो. स्टार्टिंग 2 वाक्याची, एंडिंग 2 वाक्याची, तिथं झाली 4 वाक्य, मध्ये कुठे तर 2 वाक्य इंग्रजीतून बोलतो. फक्त इंग्रजी येते म्हणून त्या कॉन्फिडन्स नाही आणि ते मोठ्या आवाजाने बोलतो की त्यांना कळतं की याला इंग्रजी येते कडे. बाकी सगळं मराठी आणि हिंदी मधूनच असतो, कारण त्यांना कळायला पाहिजे ना, पुढल्यानं कनेक्ट झालं पाहिजे. ओके. आता कुठे जर मला खूप असा महत्वाचा विचार सांगायचा असेल तर मग ते इंग्रजीतून सांगतो आणि वाक्य कसे बोलायचे ते माहित आहेत, म्हणून इंग्रजी महत्वाचे आहे. पण याच्यामुळे तुम्हाला काय कळत आहे, इंग्लिश लँग्वेज हे असे वेगळीच भाषा आहे, त्यामध्ये 1-2 वाक्य सांगले की सगळं काही ऐकायला लागतात. कधी कधी कोणत्या वर्गामध्ये कोणते मुलं खूप गोंधळ करत असेल तर मी काय करत असतं माहित आहे, मी इंग्रजीतून बोलायला लागतो. सो व्हॉट आय वॉन्टेड टू से यू दॅट, पण असं इंग्रजीतून बोलायला लागले ते म्हणतात अरे काय सांगत आहे तिकडे, कळालं नाही ना की ध्यान जाते. मग जर असं सगळ्यांचं लक्ष आलं की मराठीतून बोलायला लागत असतं. म्हणजे इंग्रजी बोलण्यासाठी सगळी इंग्रजीत बोलायची गरज नाही, जरासे वाक्य महत्वाचे आहेत. म्हणून जरी एका महिन्यात एकच वाक्य तुम्ही शिकलं तरी आनंदी व्हा. पुढच्या स्पीच मध्ये सगळे माणसं म्हणतात त्याला इंग्रजी येते का, 1-2 वाक्य म्हणतात ना तुम्ही, अरे वा सर लय भारी बोलतात इंग्रजी, पण ते वाक्य असं म्हणायचं दुसऱ्याला वाटलंच पाहिजे याला बोलता येते, कारण तुम्हाला विश्वास आहे तुम्ही शिकणार आहात इंग्रजी, तुम्ही 6 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये इंग्रजी बोलणार आहात. ओके. असा विश्वास ठेवायचा आणि त्या कॉन्फिडन्सने बोलायचं. ओके. काही जणांना वाक्य बनवता येतात पण कॉन्फिडन्सच नसतो, आणि विदाउट कॉन्फिडन्स बोलायला गेले की मग माणसं म्हणतात नाही याला काहीच येत नाही, काहीच येत नाही म्हणतात. ओके. सो दॅट शुड नॉट बी द केस विथ यू, बिकॉज यू आर स्टुडंट्स ऑफ जिस दास स्पोकन इंग्लिश अकॅडमी. जर ही गोष्ट ऐकली असेल तर आता मी तुम्हाला क्लासेस बद्दल जराशी माहिती देणार. माझा क्लास 3 महिन्याचा असतो, त्याची फीस आहे 3000 रुपये. पण 3000 रुपये हे जास्त फीस वाटत असते विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेसची, पण तीच फीस आहे कारण आज मी जितक्या ट्रिक्स सांगलेल्या आहेत अशा ट्रिक्स या सर्व काही गोष्टी मी क्लासेसमध्ये शिकवत असतो, ते पण एका प्रमाणामध्ये नाही. एका वाक्याची 41 कशी करायची ते सांगत असतो. ही मेथड सोपी नाही, ही माझी मेथड नाही, सिद्धार्थ सरांची मेथड आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यातले 25-30 वर्ष टाकलेले आहेत, आणि 30 वर्ष 3000 रुपये काही नसतात, आणि ते बी 3 महिन्याचे, म्हणजे वर्षाचे महिन्याचे फक्त 1000 रुपये. तसे 80,000 1 लाख रुपये इंग्लिश मीडियम मध्ये पालक टाकत आहेत विद्यार्थ्याला इंग्रजी यावी म्हणून. त्याच गोष्टी सेम टू सेम गोष्टी, त्याच्याहून चांगल्या गोष्टी आपल्या क्लासमध्ये मी सांगत असतो, फक्त 3 महिन्याचे 3000 रुपये घेऊन. तुम्हीच विचार करा. त्याच्यासोबत जे आज मी मेथड सांगलेले आहेत, जे तुम्हाला तुमच्या मुलाला, तुमच्या भावाला, छोटा भाऊ असेल, बहीण असेल, मित्र असेल, मुलगा असेल, त्यांना सांगण्यासाठी मदत करणार. तुम्हाला शब्द पाठ करायचे, लगेच पाठ करू शकता. रायमिंग वर्ड्स आहेत, टेक्निक्स आहेत, 3650 शब्द पाठ करू शकता, 10,000 वाक्य पाठ करू शकता. छोटे छोटे नंबरच नाहीत, बघ लगेच तुमचं डोकं म्हणत असेल इतके जास्त वाक्य का, पण करू शकत असता. विद्यार्थी आमचे म्हणत असतात, युट्यूब चॅनलवर जा, आजच विद्यार्थी म्हणतात वाक्य म्हणू शकतात, हो की नाही मुलराजे? मग इतके वाक्य तुम्ही का म्हणू शकता? इतकं बसल्या बसल्या क्लास लावण्याच्या पहिले म्हणू शकत होते का? म्हणू शकत नव्हते. मग आता इथे म्हणू शकता तर 3000 रुपये जास्त आहेत का? तुम्हीच विचार करा. नाहीत ना. म्हणून तरी पण आता सेमिनार सुरू आहेत. सिद्धार्थ सरांना म्हणलो, त्यांनी म्हणले ठीक आहे, तुम्हाला 50% सूट आहे, अर्ध्या किमतीमध्ये तुम्ही 1500 रुपयामध्ये क्लास लावू शकाल. ठीक आहे. तर आणि नंतर आम्ही कमी करत असता, म्हणजे तुम्ही असाल, तुमच्या छोट्या भावाला क्लास करायचा असेल तर 1500 रुपयाचे अजून कमी पैसे होते. पण नंतर बरं का, स्टार्टिंगला लावायचं तर 3 महिन्याची फीस 1500 रुपयेच आहे. 1500 1500 1500 1500 रुपये फोन पे करायचं. हा माझा फोन पे नंबर आहे 942784 आखरीला आहे, तो माझा फोन पे नंबर आहे. त्यावरती 1500 रुपये सेंड करायचं. व्हॉट्सअप नंबर तोच आहे, त्यावर तुमचं नाव आणि 1500 रुपये सेंड केल्याचा स्क्रीनशॉट सेंड करा. तुम्हाला एका ग्रुपमध्ये ऍड केला जाईल, त्यावर सकाळी 6 ते 7 आणि सायंकाळी 8 ते 9 तुमचे क्लासेस होतील. अशी गुगल मीटची एक लिंक येणार ज्यावरती तुमचे क्लास होतील. ओके. त्याच्याच सोबत तुम्हाला वेगवेगळ्या नोट्स मिळतील, पुस्तकांचे PDF मिळतील. जे आज मला एका विद्यार्थ्याचा फोन आला, सर मला पुस्तक पाहिजे, काय इंग्रजी बोलता येत नाही.
250 रुपये प्राइस आहे, पोस्टेज चार्जेस 60 रुपये, तरी 310 रुपयाचं पुस्तक 300 रुपयाला दिलं. पण ते खूप जास्त प्राइस. तर ते तशाच सर्व काही पुस्तकांचे पीडीएफ आपल्या क्लासमध्ये तुम्हाला मोफतमध्ये फ्रीमध्ये मिळतात. जोपर्यंत क्लास करतात जितक्या वेळेस मागलं तितक्या वेळेस मिळत असतात. नोट्स मिळतात, तुम्ही मागायला लागा. पण ओके, काही विद्यार्थी म्हणतील सर कधी मागायला लागा, मागावं लागणार ना, नाही तर आज जे शिकवलं त्याच पीडीएफ मिळणार. पुस्तक पाहिजे असेल तर पुस्तकासाठी जरासा वेगळा मेसेज सेंड करा. ओके, नाही तर आपले एक मी गुगल फोल्डर तयार केला आहे, त्यामध्ये सर्व पुस्तकांचे पीडीएफ आहेत, ते पण तुम्हाला मिळतील. तर अशा सर्व काही गोष्टी आहेत. म्हणून जर तुम्हाला क्लास कसा आहे, सेमिनार केला असेल तर तुम्हाला आज कळालच मी कसा शिकवत असतो. मजेमध्ये असते इंग्रजी लँग्वेज, सिरियस मध्ये नाही, मजेमध्ये हसत खेळत कशी बोलायची त्याबद्दल शिकवणार. आणि जर तुम्हाला तुमच्या फायद्याचं वाटत असेल तर क्लास लावा, जास्त काही फीस नाही. पण जर तुम्हाला अजून बघायचे आहेत मी टॉपिक्स कसे शिकवत असतो, ग्रामर कसा शिकवत असतो, युट्यूब चॅनलचं QR कोड आहे, नाही तर चॅनलचं नाव आहे जिस्ता स्पोकन इंग्लिश अकॅडमी. युट्यूबवर जा, सर्च करा जिस्ता स्पोकन इंग्लिश, तुम्हाला लगेच चॅनेल ओपन होणार. नाही तर न्यायमूर्ती सर, 2 चॅनेल आहेत. जिस्ता स्पोकन इंग्लिशवर खूप काही व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ 600 वर गेले आहेत, तिथे जाऊन बघा. माझे खूप काही व्हिडिओ दिलेले आहेत, ते व्हिडिओ बघा, त्याच्यामधून तुम्हाला कळणार कसं शिकवत असतो. तिथे मोफत मध्ये खूप काही प्रमाणाचा भाग आहे. जे नवीन नवीन माझ्या ट्रिक्स आहेत ते नसतील, पण जे जुने आहेत त्याच्यामधले खूप काही 90% त्याच्यावर भाग आहे. तिथून तरी तुम्ही अभ्यास करू शकता. पण क्लास लावलेच जास्तीत जास्त बरं आहे, हे मी सांगतो. ओके, तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकाल. आता ही झाली क्लासेस बद्दल माहिती. आता पुढल्या भागाकडे जाऊया, आय कॅन प्ले या वाक्याकडे. आता बघा, आय कॅन प्ले, मला वर्ब सांगा बरं, तुम्ही आठवतात का? कोणते वर्ब? 5 वर्ब. आय कॅन प्ले सोबत जे वर्ब होते ना ते वर्ब, केस खूपच येत आहे म्हणून केलं. आय कॅन प्ले सोबत जे वर्ब होतं ते वर्ब, सगळ्यात पहिले तुम्ही चलत जात होते, वॉक. बॉल बघला, मग काय केलं? पळाली, रन. बॉल पकडण्यासाठी उडी मारले, जम्प. पकडलं, कॅच. आणि मोठ्याने ओरडले, स्क्रीम. झाले ना 5 वर्ब. बरोबर आहेत का? चेक करूत का? बघा, वॉक, रन, जम्प, कॅच, स्क्रीम, करेक्ट आहे. तुमच्या समोरच मी सांगलो. ओके ओके, नाही तुमच्या समोर सांगलेलं आहे. आणि तुम्ही म्हणा सर स्क्रीन इकडे गेले की बघले असाल, काही बघलं नाही, मागे लगेच आला. स्टोरीनुसार सांगलेलं आहे. स्टोरी विसरलो का बघा, म्हणजे सोपा आहेत, 5 शब्द आहेत. तोही तुम्ही म्हणत असाल, याच्यामध्ये तुम्ही अजून जास्त सांगू शकता. घराच्या बाहेर निघाला, ओके, बॉलला बघलं, लुक आहे, मग चलत होते, वॉक, बॉलला बघलं, लुक आहे, मग रनिंग केली, ओके, उडी मारली, जम्प, कॅच केलं, ओरडलं. याच्यामध्ये वेगवेगळे तुमचे क्रिया असतात, त्यांना तुम्ही नाव देऊ शकता. पण कसं आहे माहिती आहे का, तुम्ही म्हणाल की सर हे तर आम्हाला माहित आहेत, माहित असलेले वर्ब घेऊन काय करावे? काही काही विद्यार्थी अभ्यास करणारे असतात. आपल्या क्लासमध्ये सर्व आहेत बरं का, काही काय म्हणजे जनरल मध्ये जे अभ्यास करणारे काय काय आहेत ना ते आपल्या क्लासमध्ये येतात. आता मग तुमच्या सर्वांना माहित आहे की हे वर्ब माहित आहेत तुम्हाला, वॉक, रन, जम्प, कॅच, स्क्रीम, सोपे आहेत. प्ले, खेळणे, लुक, पाहणे, पंच, बुकी मारणे, हे शब्द सोपे आहेत ना सर? कारण असे ऍक्शन आहेत जे खूप काही वेळेस आपल्या आजूबाजूला होतात. म्हणून इंग्रजीचे शब्द आम्हाला झालेले आहेत, जे शाळेमध्ये आम्हाला गोष्टी, कविता, स्टोरीज, चॅप्टर्स होते त्यामध्ये खूप वेळेस आली, म्हणून आम्हाला पाठ झाले. पण असे पण शब्द आहेत, वर्ब आहेत, जे पाठ होत नाही, ते पाठ करावे लागतात, खूप अडचण येत असते. त्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी सिद्धार्थ सरांनी बॉडीवर कशी वर्ब पाठ करायचे ते सांगलेलं आहे. आणि बॉडीवर तुमच्या 100 वर्ब्स तुम्ही पाठ करू शकता. हा प्ले दिसत काय, प्ले म्हणजे खेळणे, या एका वर्बचा यूज करून आम्ही 10,000 वाक्य बनवले. तर विचार करा, 100 वर्बचा यूज करून तर तुम्ही करोडो वाक्य बनवणार. म्हणजे प्रॅक्टिसला कमी नाही, पण ते वाक्य कसे पाठ करायचे त्यासाठी सांगतो. तर बॉडी पार्टवर तुम्हाला डोकं आहे, डोक्यावर हात ठेवा सर्वांनी. तुमच्या डोक्यावर वर्ब आहेत का? नाहीत. माझ्या डोक्यावर आहेत 5 वर्ब आहेत, जसे इथे बघू शकता. हे जे 5 वर्ब दिसत आहेत ते 5 वर्ब माझ्या डोक्यावर आहेत. बघा, कॅरी, बम्प, कोम, बाथ, थिंक. कॅरी म्हणजे वाहून नेणे, कोम म्हणजे विंचरणे, बम्प म्हणजे आपटणे. पहिले इंग्रजीचा पेपर आला की अरे इंग्रजीचा पेपर रे असं म्हणत होते. आता इंग्रजी पाठ करायची, बम्प म्हणजे आपटणे, बम्प म्हणजे आपटणे, बम्प म्हणजे आपटणे, अप टू पाठ करायचं. त्याच्यानंतर बेथ म्हणजे स्नान करणे, थिंक म्हणजे विचार करणे. इथे बेथ लिहू द्या, बात नाही. बेथ आणि बात वेगवेगळे शब्द आहेत बरं का, सांगायचं. ओके, तर बेथ म्हणजे स्नान करणे,
डोक्यावरूनच पाणी टाकता, थिंक म्हणजे विचार करणे, डोक्यानेच विचारता, कोम म्हणजे विचारणे, डोक्यावरच विचारत असता, सगळ्या क्रिया डोक्याने करता. असं बॉडीवर ज्या ज्या भागावर जे जे क्रिया करतात त्यानुसार वर्ब दिलेले आहेत. असे 100 वर्ब्स आहेत बॉडीवर. बॉडी सोबत राहते. बॉडीवर का पाठ करायचं? कधी असं झालं का आपण बॉडीवर का पाठ करायचं? सिद्धार्थ सरांनी सर्व ग्रामर बॉडीवर पाठ करून घेतलेलं आहे, पण का याच्याबद्दल सांगतो. कधी असं झालं का तुम्ही एक्झामला गेली आणि तुमच्या सरांनी म्हणले, अरे तुझा उजवा हात मला आवडत नाही, जाय घरी ठेवून ये. घरटलं तसं कधी नाही. कधी म्हणलं का सर माझा पाय खूप दुखत होता म्हणून घरी त्याला झोपून आलो? नाही. झोपवलं का? झोपवलं नाही. बॉडी जन्मापासून मृत्यूपर्यंत तुमच्या सोबत राहत असते. मग जर बॉडीवरच पाठ केलं तर काय गरज पडेल का चिट्ट्यांची? नाही. ओके, तुम्हाला बॉडीवरच पाठ केलं तर सोपं जाणार. सोपं कसं जाईल तर एक्झाम्पल सांगतो. टीव्ही म्हणाल असं जाते, तसं जाते, हे जाते, ते जाते म्हणून सांगता. एक्झाम्पल सांगतो ना, ते तुम्हीच केलेलं आहे. बघा, पाडे पाठ केले का? हो. 2चा पाडा म्हणता येते. बेगबे बिनचार विकसा बिचकाड बिमिता 2चा पाडा म्हणता येतो. ठीक आहे. पाठ करण्याच्या वेळी काय केलं तुम्ही? कसं म्हणलं होतं? बे एक बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 बे 5 10. ओके, बे 10 20, बे 8 16. 8 म्हणले की इथं लगेच बोट का गेलं माझं? खूप वेळेस प्रॅक्टिस केलो ना मी. बे 5 10, इथंच 5 आहे मला कसं माहित? खूप वेळेस म्हणलो इथले. हे सगळे आता पाठच झाले. 7 6 4 8 1 2 10 9 3 2 4 5 6. हे काही नवीन नाही, तुम्हाला पण येते. ओके, असं म्हणणं का मी काही असं बोस्ट करत नाही तुमच्या समोर विलय भारी म्हणून. ओके, तुम्हालाही जमते हे तुम्हालाही माहित आहे. मग हे पाठ झालं, खूप सोपं झालं. तुम्ही गुणाकार करताना भागाकार करताना पाडी म्हणताना याच बोटाचा यूज केला. मी पाडे म्हणताना माझे एक सर होते, मी 5वीला असताना मला शिकवत होते. मला पाडे पाठ करून घेतले. 30 पर्यंतची पाडे पाठ केली त्यावेळी मी. ओके, हुशार होतो ना, काही नव्हतं, खूप मार खाल्लो त्या सरांचा. पण त्यांनी मला म्हणले बोटावर म्हणू नको. मी म्हणलो सर पाडे पाठ केले एवढं झालं, 30 पर्यंत पाठ केले ना, बोटावर म्हणू कसंही म्हणून काय फरक पडतो? नाही, बोटावर म्हणायचं नाही, पाठ म्हण, लगेच सांगता आलं पाहिजे तुला. मी म्हणलो ठीक आहे. मग त्यांनी म्हणलं 8चा पाडा म्हण. 8 8 16 24. आहे नको, बोटावर म्हणायचं नाही. मी म्हणलो ठीक आहे. हात मागे घेतला. म्हणलो सर म्हणत नाही, दोन्ही हात मागे घेतले ना. मन 8चा पाडा. 8 8 16 24. आता हाताच्या मागे म्हणाल त्यांना काय माहित? हात मागे आहेत ना, हातावर म्हणा कसं म्हणा, ते तसं झालं. पण आता हे वेगळा टॉपिक आहे. पण तुम्ही बोटावर म्हणलं का गडे? कारण सोपं होत होतं की नाही सोपं? का? कारण ते सपोर्ट होतं. सपोर्ट होतं ते, म्हणून तुम्ही जर बॉडीवर जर पाठ केले वर्ब तर ते पाठ करायला पण तुम्हाला सोपं जाणार. म्हणून तुम्हाला बॉडीवर कसं पाठ करायचं ही टेक्निक सांगणार. वर्बच नाही तर टेन्स कसा पाठ करायचा, पार्ट्स ऑफ स्पीच कसे पाठ करायचे, हेल्पिंग वर्ब्स कसे पाठ करायचे. ओके, डू डज डीड हे पण बॉडीवर आहे बरं का, काही विद्यार्थ्यांना माहित नसेल. ओके, हे इथे माझ्या स्क्रीनवर मावत नसते म्हणून मी सांगत नसतो, लॉंग फॉर्मच्या व्हिडिओमध्ये देणार आहे ते. तर याशी सर्व गोष्टी बॉडीवर कशा पाठ करायच्या याच्याबद्दल छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत जे तुम्हाला इंग्रजी बोलण्यामध्ये मदत करत असतात. इथे 5 वर्ब दिले, अजून 95 राहिलेले आहे. असे 100 वर्ब पाठ करू शकतात. त्याचे 4 फॉर्म, 4च फॉर्म नाही, त्याचे 10 फॉर्म आहेत. सर वर्बचे 10 फॉर्म असतात? हो. प्ले म्हणजे खेळणे. तर एक ट्रिक सांगतो तुम्हाला. ओके, बघा 10 फॉर्म इथे दिले तर क्लास का करायचा आम्ही? तरी सांगतो ऐका. तर वर्बचे फॉर्म्स तुम्हाला माहित आहेत 4. प्ले, प्लेड, प्लेड, प्लेइंग 4 झाले. हो की नाही? आणि प्लेज म्हणजे 5. हे 5 फॉर्म तुम्हाला माहित आहेत. उरलेले 5 माहित नाहीत, ते आताच पाठ करतो. तुम्हाला कोणत्या माणसाला भेटायचंय, तुम्हाला कोणत्या माणसासोबत जायचं आहे, त्याला बोलायचं आहे, कसं बोलणार त्याच्याबद्दल सर्व माहिती असली पाहिजे. कोणकोणती माहिती असली पाहिजे ते पहिल्यांदा बघूया. ओके, बघा. सगळ्यात पहिले तो माणूस, पहिला फॉर्म. तो माणूस ना, V1 पहिला. त्यानंतर मग तो पहिला कसा होता, चांगला होता की नाही, बरा होता की नाही, काय पता गुंडा निघाला तर. ओके, मग पास्ट V2 आणि V3. प्लेड, प्ले, प्लेड, प्लेड 3 झाले. आता तो आता कसा आहे? सुरू असणाऱ्या गोष्टीला काय असते? जातो, गोईंग, येतो, कमिंग, ING आहे म्हणजे प्लेइंग. ठीक आहे, मग 4 फॉर्म झाले. त्याच्यानंतर मग तो जास्त माणसांसोबत कसा असतो? जास्त म्हणलं की यस लागतो, प्लेज. ओके, वर्बला यस लागला तो प्लुरल नसतो, पण आपल्याला समजायचं आहे ना. मग तो झाला प्लेज. आता 5 झाले, हे तुम्हाला माहित पण होते, पण झाले. याच्यानंतर मग आता काय करायचं कडे? तो पहिला कसा होता, तो आता कसा आहे, तो दुसऱ्या माणसांसोबत कसा असतो, हे सगळ्या गोष्टी बघल्या. आता त्याच्या आजूबाजूला बघा. ओके, त्याच्या मागे कसं आहे? बिफोर प्ले,
त्याच्या पुढे कसं आहे आफ्टर प्ले, त्याच्या बाजूला कसं आहे बाय प्ले, ओके, बिफोर प्ले, आफ्टर प्ले, बाय प्ले, ओके. त्याच्या वर कोण आहे आता, वर उपरवाला पण देखना पडता है ना, वर कोण आहे ते बघावं लागते, ऑन प्ले, ऑन म्हणजे वर, ठीक आहे. आता मग सगळ्या गोष्टी बघायला तुम्ही, कोणतीही गोष्ट राहिली नाही. मग आता तुम्ही त्याच्यासोबत जा आणि त्याला शब्द आहे व्हाईल, व्हाईल प्ले. झाले 10. कुठे तुमच्या समोर नाही, माझ्या समोर नाही, कुठेच नाही. झाले की नाही, प्ले, प्लेड, प्लेड, प्लेइंग, प्लेज. मग नंतर बिफोर प्ले, आफ्टर प्ले, बाय प्ले, व्हाईल प्ले, ओके. यानुसार ऑन प्ले. झाले की नाही, सर्व झाले. असे 10 प्रकार आहेत. एका वर्बचे तुम्ही 10 बनवले, 100चे किती बनतील सांगा. मग असे इतके वेगवेगळे प्रकार कसे पाठ करायचे, अशा छोट्या छोट्या ट्रिक आहेत जे एक एक सांगत असतो. टॉपिक आला की सांगतो, टॉपिक आला की सांगतो. म्हणून एक जर्नी आहे जी तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स पर्यंतची जी ट्रेनिंग आहे ती सर्व काही करून घेणार. माझा एक विषय खूप पक्का आहे बरं का, बाकीच्या विषयाकडे घेऊन येऊ नका माझ्याकडे, सर याचं सांगा त्याच सांगा, तुमचं वयच काय असं तसं हे काही घेऊन येऊ नका. माझा एक विषय पक्का आहे जो आहे इंग्रजी, त्याच्याबद्दल मी मदत करणार याची तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. ठीक आहे. तुम्हाला मी आज जे जे सांगलेले आहे, ट्रिक सांगलेले आहे, टेक्निक सांगलेले आहेत, ज्या पण गोष्टी शिकवलेल्या आहेत ते जर तुम्हाला मान्य होत असेल, आणि खूप सोप्या याच्यातले सांगले, खूप काही डीप मध्ये गेलेलं नाही मी तितका भाग, पण तुम्हाला सांगलं पण मला किती डीप मध्ये माहित आहे, हो की नाही. ते असं तो वाक्य, त्या वाक्याचा यूज कसा करायचा, तुम्हाला नवीन शब्द कळाले, नवीन वाक्य कळाले, नवीन वाक्य कसे बनवायचे, नवीन शब्द कसे पाठ करायचे, या सर्व टेक्निक्स कळाल्या. म्हणजे 2 तास जे आहेत त्याच्यामध्ये काही लॉस पण झालं नाही, तुम्हाला माहित आहे. मग याचा यूज कसा करायचा, पाठांतर कसं करायचं हे तर तुम्हाला कळालेलं आहे. जर अजून याच्याबद्दल जास्त माहिती पाहिजे असेल, अशाच गोष्टी नवीन नवीन दररोज शिकायच्या असतील तर माझा क्लास लावा, ओके. इतकं सांगायचं आहे, बार बार म्हणणे बरोबर नाही, पण जरासा स्वार्थ असतो माणसाचा, त्याच्यामुळे सांगत, ठीक आहे. गोष्ट सांगण्या पहिले एक तुम्हाला काम देतो, जे आता मी वाक्य जे सांगलेले आहेत, आय कॅन प्ले म्हणजे मी खेळू शकतो, हे जे 5 वर्ब आहेत त्याचा यूज करून 5 वाक्य लिहा बरं. एकदा मी इथून रिमूव्ह होतो म्हणजे तुम्हाला दिसेल. दिसत आहे, लिहायला का. लिहायला का ना, ओके. एम बघते वाक्य पण लिहा, ठीक आहे. शिकवत आहे मी, क्लासच्या बाहेर बाकीचे जे गोष्टी असतात ते तयार करणे ते नंतरचा भाग झाला. आता महत्वाचा भाग सांगत आहे जो तुम्हाला पुढे जाऊन मदत करणार आहे. नाही तर काय असते माहिती आहे का, आता ड्रॉइंग काढता, अभ्यास करण्याशिवाय एक्झाम मध्ये जाता, एक्झाम मध्ये उत्तर लिहिता येत नाही, एक्झाम मध्ये बी ड्रॉइंग काढता, एक्झाम मध्ये ड्रॉइंग काढलं, चेक करताना मार्क मिळत नाही. रिझल्टवर तुमचे शिक्षक ड्रॉइंग काढतात, तुमचे शिक्षक ड्रॉइंग काढले, चांगली मार्क मिळाले नाही, आई वडील तुमच्यावर ड्रॉइंग काढतात. अशी ड्रॉइंग जर तुम्हाला मिळवायची नसेल बार बार तर आता अभ्यास करा, ठीक आहे. चांगली नसते ती गोष्ट. चित्रकार क्लासच्या बाहेर बना, क्लासच्या मध्ये नाही, ओके. व्हेरी गुड, करेक्ट, ओके. तर सब्जेक्ट चेंज केला काही जणांनी मी चांगल्या प्रकारे वर्ब चेंज केला आहे. अर्थामध्ये कसा चेंज होतो, वाक्य कसे बनतात ते सांगतो तुम्हाला, ऐका. तर आय कॅन प्ले मी खेळू शकतो, आय कॅन कॅरी मी वाहून नेऊ शकतो, कॅरी म्हणजे वाहून नेणे, आय कॅन बम्प मी आपटू शकतो,
आय कॅन कोम मी विंचरू शकतो. आय कॅन बेथ मी स्नान करू शकतो. आय कॅन थिंक मी विचार करू शकतो. बनले 5 वर्ब. असेच 100 वर्ब आहेत. या एका वाक्याचे 10 बनवू शकता तुम्ही. हो म्हणा माझ्यासोबत. आय कॅन प्लेचे म्हणलेले आहे तुम्ही, मग आय कॅन कॅरीचे म्हणा. आय कॅन कॅरी मी वाहून नेऊ शकतो. यू कॅन कॅरी तू वाहून नेऊ शकतोस. यू कॅन कॅरी तुम्ही वाहून नेऊ शकता. ही कॅन कॅरी तो वाहून नेऊ शकतो. शी कॅन कॅरी ती वाहून नेऊ शकते. इट कॅन कॅरी ते वाहून नेऊ शकते. वी कॅन कॅरी आम्ही वाहून नेऊ शकतो. दे कॅन कॅरी ते वाहून नेऊ शकतात. बॉय कॅन कॅरी मुलगा वाहून नेऊ शकतो. बॉयज कॅन कॅरी मुले वाहून नेऊ शकतात. ठीक आहे. तुम्ही मला सर या वाक्यांचा यूज कुठे करायचा? वाक्य म्हणले की लगेच आठवत नाही बरं का. पाहुणे आले घरी, खूप काही सामान आणलेलं आहे. सामान खाली ठेवतात, आई वडिलांना भेटतात. पुन्हा सामान उचलताना आई वडील काय म्हणतात, अरे थांबा थांबा थांबा, हे आहे की आमचा पोरग, ते उचलते. अरे यांना येऊ शकते, यांना मधी नेते. मधी नेते म्हणजे काय? कॅरी करतो, मधी वाहून नेतो. वाहून नेणे यूज करत नाही आपण, डायरेक्ट मधी नेतो म्हणतात. इंग्रजीतून म्हणताना तेच म्हणतात. ही कॅन कॅरी डोंट वरी, चिंता करू नका, तो नेतो. तेच आहे इंग्रजीतून. ही कॅन कॅरी डोंट वरी. कळालं कॅरीचा यूज. बंप म्हणजे आपडणे. शेळीला बघलाय का कधी? शेळी ओके, मॅ करणारी ती शेळी ओके. नाहीतर बाजूला बहिणीला उपचार आणि मारते बहीण मग तुम्हाला. ध्यान द्या इकडे बघा. तर बंप म्हणजे आपटणे. शेळीच्या असं कधी असं डोक्यावर असा हात ठेवून बघला ओके, असा असा हात ठेवा आणि असं जरासं दावा, जास्त नाही, असं जरासं दावा. मित्र असेल त्याला दावा, ते काही नाही, असं जरासं करते. शेळीला असं जरासं दावा, ते असं करून दोन असं डुसणी जाते, तुम्हाला आपटते तिने. ठीक आहे. मग ते काय? इट कॅन बम्प, ऐ केअरफुल, इट कॅन बम्प, ऐ हळू सावधान, ते तुला आपटू शकते. यात दण करून तुम्हाला आपटले तर. कोंब म्हणजे विंचरणे. ठीक आहे. कोणाकोणाकडे खूप स्मार्ट मांजर आहेत बरं का. इट कॅन कोंब ते विंचरू शकते. ते मांजराची केस अशी अशी वर 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 येते, स्टाईलचे आहेत. मी बघलो होतो एका फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये, हो की नाही. बेत म्हणजे स्नान करणे. आता मग तुम्हाला माहित आहे, बेत स्नान करणे, थिंक विचार करणे, कोणकोणते शब्द असतात ते कुठे यूज करायचे विचार करायला. तुम्ही स्टोरी बनवायची, माझ्यासाठी स्टोरी बनली. प्रत्येक वर्बला इंग्रजी वाक्य कुठे यूज करतात याच्याबद्दल तुमचे विचार वाढतात. रायटिंग स्किल्स मध्ये तुम्हाला मदत होणार. स्टोरी रायटिंग क्वेश्चन येतात त्यामध्ये मदत होणार. आणि वर्ब पण पाठ होतात. ओके. एकाच वर्बवर जर तुम्ही इतका विचार करत असाल, वेगवेगळ्या गोष्टीबद्दल विचार करत असाल, वर्ब तर पाठच होऊन जाणार. 10 वेळेस म्हणा अवघड असेल, पण याच्यावरच एक कोणता असा मी म्हणल्यावर गोष्ट तयार करा, विचार करा, पाठवून जात तुम्हाला लगेच. ओके. कळालं? तर मग तुम्हाला कसं वाटले ज्या ज्या गोष्टी मी सांगलेल्या आहेत, की अजून कोणत्या नवीन माहितीच्या गोष्टी सांगायच्या? जे ज्या गोष्टी सांगले त्यावर तुम्हाला तुमचं मन भरलं का? तुम्हाला वाटले का अरे सरांनी महत्वाच्या गोष्टी सांगल्याकडे म्हणून, की अजून काय नाही का नवीन सांगायला पाहिजे होतं असं वाटते? सांगा बरं. ठीक आहे. जर तुम्हाला वाटलं की हा सरांनी खूप काही भाग सांगलेला आहे तर यस टाईप करा. वाटत असाल अजून सांगायला पाहिजे तर नो टाईप करा. रिप्लाय देत जा, मनानं म्हणू नका यस सर, नो सर, टाईप करा. माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. ठीक आहे. दोघांमध्ये इंटरॅक्शन असलं, दोघांमध्ये मी म्हणलं की तुम्ही रिॲक्ट करत जा, मी म्हणलं की टाईप करत जा. माझ्यासोबत तुमचा जो मेसेज आहे तो पोहोचला पाहिजे, मग कळणार तुम्ही ध्यान देत आहात. ऑनलाईन क्लासमध्ये ते खूप महत्वाचं असते. ऑफलाईन मध्ये हा कळालं, चेहऱ्यावरून कळते. मला माझा चेहरा दिसत आहे, दुसरं कोणाचा दिसणार, त्याच्यामुळे रिप्लाय देत जा. आणि तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करण्याचे खूप काही मार्ग आहेत, सोपे सोपे मार्ग आहेत. तुम्ही म्हणत असाल सर माईक चालू होत नाही, माईक चालू होत नाही, त्या माईकची गरजच नाही, ते योग्य डिझाईन म्हणून आहे. मग बोलायचं कसं तुमच्यासोबत? इथे बाजूला माझ्या फोन आहे, फोन उचलतो मी. याच्यामध्ये जिओची सिम आहे, एक चांगला बॅलन्स मारलेला आहे, त्याच्यावर फोन लावतो तुम्हाला आणि लगेच बोलायचं क्लासमध्येच. म्हणजे तुम्ही जे प्रश्न विचारणार त्याचं उत्तर तुम्हाला देणार. चांगल्या ऑडिओ क्वालिटीमध्ये तुम्हाला लगेच मिळतो. ऑनलाईन व्हिडिओ माहिती आहे ना तुम्हाला, तुमचा ऑडिओ माझा ऑडिओ ते मिक्स होतो, नीट ऐकू येत नाही. कॉलवर जशी अडचण आहे का नाही. ओके. म्हणून फक्त इथून ऐकायचं, बघायचं मी काय शिकवत आहे. तुमच्याशी बोलायचं असेल तर लगेच फोन लावणार. ही माझ्याकडे काय म्हणतात फॅसिलिटी आहे. कधी कोणत्या क्लासमध्ये बघलं का व्हिडिओ झालं का ऑनलाईन क्लासमध्ये? नाही. ठीक आहे. ऑनलाईन क्लासचं नावच असं करावं आहे. म्हणतात काहीच चांगलं नसते, गोंधळच गोंधळ असतो. अरे क्लास घेणारे कोण असतात? तुमच्या वडिलांच्या वयाचे सर असतात. आता तुमच्या वडिलांना जर तुम्ही मोबाईल दिला
मला काय म्हणायचं नाही बरं का सर, तुम्ही जर क्लास करत असाल तर, पण मोबाईल दिला, कोणती व्हॉट्सअप मधलं काही कळत नसेल, आता पप्पा म्हणतात अरे याच्यातलं स्टोरेज डिलीट करायचं, अरे कसं करू? मी आतापर्यंत 7-8 वेळेस सांगलेलं आहे बरं का, व्हिडिओ बघत असतील तर रागात येतील, पण सांगलेलं आहे 7-8 वेळेस. पुन्हा म्हणतात कसं करायचं, मी म्हणतो द्या इकडं, नाही मला सांग स्टेप बाय स्टेप सांग, इथं बटन क्लिक करायचं, तिथं मला मनामध्ये विचार येतो, मी यांना पहिले सांगलेलं आहे, सांगून काय फरक पडत नाही तर मला देऊन टाकायचं, मी डिलीट करून देतो ना. तरी नाही म्हणतात, असं असं करून सांग म्हणतात, स्टेप बाय स्टेप सांगायचं, म्हणून ते एकानंतर एक करत असतात. म्हणजे की टेक्नॉलॉजी अशी आता ऍडव्हान्स झालेली आहे, ते तितकं कळत नसते. वडील म्हणजे खूप हुशार आहेत, त्यांनी खूप काही विद्यार्थ्यांना शिकवलेले, त्यांचे विद्यार्थी IAS झालेले. तर IAS झालेला विद्यार्थी मोबाईलमध्ये अडचण येते, म्हणजे टेक्नॉलॉजी अशी फील्ड आहे जे त्या वयाच्या माणसांना जमतच नसते. मग ऑनलाईन क्लासमध्ये तसंच होणार ना. आता मागे काय झालं, ते विद्यार्थ्यांचा ते ऑडिओ बंद करतात नाही, त्यामुळे गोंधळ करत होते. मग तसंच खूप काही क्लासमध्ये होतो. एका क्लासमध्ये तर लयच बाहेर झालं, त्या विद्यार्थ्यानं म्हणलं सर तुमचा ऑडिओ बंद आहे. सरांना वाटलं खरं बंद आहे, मग काय करू विचारलं त्यांनी. तर विद्यार्थी म्हणला सर ते कंट्रोल डबल दाबा, त्यांनी दाबलं अल्ट डब्ल्यू, मग त्यांचा कॉम्प्युटरच बंद झालं. मग विद्यार्थीच क्लासमध्ये गोंधळ करायला लागले. याच्यामुळे ऑनलाईन साठी कसं असते माहितीये का, वेगळे जर अशा टेक्निक्स आल्या पाहिजे. ओके, वेगळ्या स्किल्स लागतात. जो मी आहे आता कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी, त्यामुळे मला माहित आहे. म्हणून ज्यांना जो मनामध्ये त्यांचा विचार आहे की ऑनलाईन क्लास नीट नसतात, अशी असतात तशी असतात, चिंता करू नका, माझ्याकडे सर्व स्किल्स आहेत हँडल करण्याच्या. कोणी गोंधळ करतच असेल, कोणी जर परेशान करतच असेल, त्याला रिमूव्ह कसं करायचं, त्याला रिपोर्ट कसं करायचं, रिपोर्ट पण करता येतो असतो गुगलवर. म्हणजे त्यानं पुन्हा दुसरा कोणता त्या ईमेलने आयुष्यात आहे ना क्लास जॉईन पण करू शकणार नाही, तर करत असेल तर त्या शिक्षकाला लगेच कळतोय गोंधळाचा विद्यार्थी आहे म्हणून. हे सर्व काही गोष्टी असतात आमच्याकडे सर्व पहिल्यापासून, या मला माहित आहेत. म्हणून जर तुमच्या मनामध्ये काही भीती असेल की अरे ऑनलाईन क्लास आहेत कसे असतील, नीट असेल की नाही, भीती आजच काढून टाका. तर माझ्याकडेच काही अडचण असेल, आज कसा मस्त स्क्रीन दिसत आहे, लॅपटॉप आहे, ते सर्व काही माझ्याकडे मशीन्स आहेत त्यामुळे. पण जर कधी कधी मोबाईलवर घेत असेल तर मग काय ना काय तर विद्यार्थ्यांना त्यावेळी हँडल करतो बरं का, त्यावेळी हँडल करू शकतो. पण त्यावेळी जराशी क्वालिटी कमी होईल, आणि ते वर्षातून एक वेळेस असते. तर म्हणजे की जे विद्यार्थ्यांना, आता माझे जराशी मित्र आहेत त्यांना सांगलो ऑनलाईन क्लास आहे, अरे ऑनलाईन नको रे, मागे एकदा लावलो होतो असं होत होतं. म्हणून ती जर तशी भीती असेल तुमच्या मनात तर ती आजच दुरून करून टाकायची आणि क्लास लावायचा. ओके, उद्या युट्यूबवर पण क्लास होणार आहे, म्हणजे गुगल मीट आणि युट्यूब दोघांवर कसे क्लास होतात ते तुम्हाला लगेच कळेल. म्हणून उद्याची लिंक असणार आहे युट्यूबवरची. जाऊ नका, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, इतक्या लवकर झोपणं शरीरासाठी चांगलं नसते. ओके, गोष्टी ऐकणे शरीरासाठी चांगलं असते. तर गोष्टी ऐकायची असेल तर इट्स स्टोरी टाइम म्हणून टाईप करा. गोष्टीचं टायटल काय वाचलं? मराठीतूनच सांगा. एक इंग्रजी मराठी झाली, आता मराठीतून ऐका. सो द टुडे स्टोरी इज अबाउट रिचेस्ट मॅन अँड पॉन. हे टायटल मी तयार केलं आहे, पण गोष्ट खूप चांगली आहे, तुमच्या मदतीसाठी आहे, ऐका. एक जगातला सर्वात श्रीमंत माणूस होता. त्याला त्याच्या मुलीचं लग्न करायचं होतं. त्याने जगामध्ये सर्व ठिकाणी माहिती दिली, माझ्या मुलीचं लग्न होणार आहे, त्यासाठी तिच्यासाठी वर नवरा निवडायचा आहे. खूप काय माणसं आली, त्याच्या घराच्या समोर थांबले. त्याच्या घराच्या समोर एक खूप मोठा हौद होता. त्या हौदाच्या आजूबाजूला सगळे माणसं थांबले. तो स्टेजवर गेला आणि म्हणला, या हौदामध्ये जगातले सर्वात जास्त विषारी 5000 साप आहेत. जगातले सर्वात विषारी 5000 साप. 5000. माणसं घाबरायला लागले. अरे या पुलाच्या बाजूला थांबलो होतो मी, 5000 साप आहेत का याच्यात? आता तुम्हाला भीती वाटेल की नाही? तुम्हाला काय, एक साप निघाला तर मीच पळतो सगळ्यात पहिलं. तुमचं सोडून टाका. ओके, इथं 5000 साप होते. मग त्या माणसाने म्हणले की याच्यामध्ये 5000 साप आहे, आणि जो पण व्यक्ती या पुलाच्या, या हौदाच्या एका बाजूने उडी मारेल आणि दुसऱ्या बाजूने निघेल, पोत दुसऱ्या बाजूने निघेल, त्याला माझी अर्धी संपत्ती देणार आणि त्याचं माझ्या मुलीशी लग्न. तर त्याला त्याची मुलगी मिळत आहे आणि अर्धी संपत्ती, जगातला सर्वात अमीर, त्याची अर्धी संपत्ती, म्हणजे हा तर अमीर होणारच, आता जगात सर्वात अमीर होऊन जाणार. तसं यानं वाक्य म्हणलं, त्याला माझी अर्धी संपत्ती आणि मुलगी देणार हे वाक्य म्हणलं की एक माणूस इकडून उडी मारला, पोत तिकडून निघाला बी. आता सगळेजण आश्चर्यचकित झाले. ते म्हणले, अरे बापरे, किती शूरवीर आहे, किती धाडसी आहे,
किंवा सापाचा पूल होता, याच्यामध्ये उडी मारा आणि तिकडून निघाला. पण इतका ब्रेव, सगळेजण टाळ्या वाजायला लागले. त्याला स्टेजवर आणलं, तो रडत होता. माणसं म्हणले किती खुश झालेला आहे, ओके, आनंदाचे अश्रू आलेले आहे. त्याला माईक दिला आणि म्हणलं की सर, तुम्हाला आता जगातल्या सर्वात अमीर माणसाची अर्धी संपत्ती मिळणार, मुलगी मिळणार. तुमचं मन काय, तुम्हाला म्हणायचं काय, सांगायचं आहे, मनोगत सांगा तुमचं. त्यानं माईक घेतला, स्टेजवर म्हणला, मला याची अर्धी संपत्ती नाही पाहिजे आणि मला याची मुलगी पण नाही पाहिजे. मला फक्त कोण ढकललं त्याचं नाव सांगा. ओके, मला याचं अर्धी संपत्ती नाही पाहिजे, मला मुलगी नाही पाहिजे, मला फक्त कोण ढकललं त्याचं नाव सांगा. तिथं फक्त थांबला होता सगळ्यांसारखा. कोणी तर आलं मागून, धक्कन ढकललं, मरतो म्हणून पोहला त्यानं आणि यशस्वी झाला. मेहनत तुम्हाला करायची आहे, शब्दपाठ तुम्हाला करायची, वाक्य तुम्हाला बनवायचं आहे, माणसांसमोर जाऊन इंग्रजी तुम्हाला बोलायची आहे, प्रयत्न तुम्हाला करायचा आहे, सर्व काम तुम्हाला करायचं आहे. माझं काम फक्त ढकलायचं आहे. मी ढकलणार बरं का, मी उगा तुमच्या मागे येऊन असं थांबणार नाही, बोलणार नाही, जाऊ शकतो, मी ढकलायचं काम करणार, चिंता करू नका. मेहनत सगळी तुम्हाला करायची आहे. म्हणून असं काही नाही भविष्यामध्ये न्यायमूर्ती सरांनी इंग्रजी शिकवली, ते सगळं काही तुम्ही बोलत असता. मला बोलता येते माझ्या मेहनतीमुळे, तुम्हालाही बोलता येणार तुमच्याच मेहनतीमुळे. म्हणून माझा क्लास लावल्याने इंग्रजी येणार असं नाही. माझा क्लास लावल्याने इंग्रजी बोलण्यासाठी जे तुम्हाला मेथड स्किल्स आहेत ते सोप्या होणार, स्पीड आहे ती वाढणार आणि लवकरात लवकर तुम्ही बोलू शकणार. पण सर्व मेहनत तुम्हाला करायची आहे, ठीक आहे. हे मनावर घ्या बरं का विद्यार्थ्यांनो. क्लास लावून आईवडिलांचे पैसे उगाच टाकायचे नाही. क्लास लावायचा असेल, आईवडिलांना सांगायचं असेल की मला इंग्रजी बोलायची आहे, मला क्लास करायचा आहे, तर मनावर घ्या. म्हणा की हा मला बोलायचं आहे, पप्पा पैसे टाका, पैसे द्या सरांना आणि मी बोलून दाखवणार, मी मेहनत करणार, एवढं तर म्हणा बोलून दाखवण्याशिवाय. आणि मेहनत जे मी दररोज होमवर्क देतो तितका दाखवा, कारण मी दररोज होमवर्क खूप जास्त प्रमाणात असतो, तितका जरी कंप्लीट केला तर आई वडील म्हणतात वा, जे पैसे दिले ते दिले, तुझी प्रगती झाली, तुझी प्रोग्रेस झाली, असा म्हणून मेहनत करा. पैसे येत राहतात, जात राहतात, पण वेळ येत नसतो. ओके, वेळ जातच असतो फक्त. त्याच्यामुळे वेळ खूप महत्वाचा आहे. जो वेळ माझ्याकडे देता तो प्रामाणिकपणे द्या. मोबाईल हातात आहे म्हणून मोबाईलवर व्हिडिओ बघणे, दुसऱ्या गोष्टी बघणे, गेम खेळणे हे जर असं टाळा. भविष्यामध्ये तुम्हाला स्वतःचा मोबाईल येणार. माझ्याकडे आता माझा स्वतःचा मोबाईल आहे, माझ्याकडे माझा स्वतःचा लॅपटॉप आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत, 2 कॉम्प्युटर आहेत तिथं बसलेले, मी यूज करतो. माझा पप्पा मला काय म्हणत, मम्मी काय म्हणत नाही का, फक्त इंग्रजी आली म्हणून. तुम्हाला तसंच सेमिनार बरं का, फक्त इंग्रजी बोलायला लागा. हे तुम्ही माझ्या भावाला, मित्राला, सगळ्यांना सांगत असतो. आता काय खेळता, आता फक्त जरासं ज्ञान अभ्यास करण्यावर मन द्या. मी पण खूप खेळलो, पण अभ्यास पण केला. अभ्यास करा, तुम्ही फक्त खेळत राहता. खेळा आणि अभ्यास करा. जे आता टाइम आहे अभ्यास करायचा याला द्या आणि एक्स्ट्रा तास, असे 2 तास द्या. आताचा माझा क्लासचा 1 तास आणि एक्स्ट्रा 1 तास द्यायचा, असं 2 तास द्यायचा. शब्द दिले, शब्द पाठ करायचे, वाक्य पाठ करायची, प्रॅक्टिस करायची, मोठ्याने बोलायचं. इथं लिहिलं आहे याला असं म्हणायचं नाही, मोठ्याने म्हणायचं. रिचेस्ट मॅन अँड पॉन्ड, फरक पडत नाही. तुम्हाला सवय होणार इंग्रजीची वाक्य मोठ्याने बोलण्याची. धडा आहे ते मोठ्याने वाचायचा. तुमचा जो पण वेळ आहे त्याचा आता यूज करा, म्हणजे नंतर तुम्हाला तो फायदा होणार, ठीक आहे. तर मग इतकंच सांगायचं आहे मला. जे पण आज गोष्टी सांगलेल्या आहेत ते सर्व मनावर घ्या. आईवडिलांना सर्व समजून सांगा की माझ्याकडे कोणत्या मेथड आहेत, सोप्या आहेत की अवघड आहेत, ते तुम्हाला कळतच असेल. आवडलं असेल मी तर माझे 2 चॅनल आहेत, युट्यूब चॅनल. एक आहे न्यायमूर्ती सर आणि दुसरा आहे जिस दास स्पोकन इंग्लिश अकॅडमी. आजच जा युट्यूबवर सर्च करा. सर्च केल्यानंतर चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला म्हणजे बाकीचे आवडणारच ना, सबस्क्राईब करून टाका. काय आता असता जा त्याच्यावरचे व्हिडिओज बघा, त्यावरती तुम्हाला ग्रामरचे टॉपिक्सवर मदत होणार, इंग्रजी बोलण्यावरचे वेगवेगळे स्पोकन इंग्लिशचे व्हिडिओज आहेत त्यामध्ये मदत मिळणार. ओके, तर मग अशाच पद्धतीने माझे क्लासेस असतात. क्लास लावायचा तर माझा नंबर आहे 842784. आखरीला 23 केला तर सिद्धार्थ सरांना लागणार, 24 केला तर मला लागणार. खाली दिलेला नंबर आहे, हाच नंबर आहे. याच्यावर तुम्ही क्लास लावा. क्लास आहे 3 महिन्याचा, त्याची फीस आहे 3000 रुपये, पण तुम्हाला अर्ध्या किमतीमध्ये 50% फक्त 1500 रुपयामध्ये क्लास मिळणार, ठीक आहे. So once again, thank you for attending today's seminar. See you in the next class. Bye. Have a nice day. Good morning. Okay. Hi. Bye. Have a nice day. Good morning. Good afternoon. Good evening. Good night.